सरांना नमस्ते. नमस्कार. गीता मॅडमना नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज सर आपल्यासाठी एक नवीन विषय घेऊन आले, दाक्षिणात्य पद्धतीचे वास्तुशास्त्र. तर वास्तू हा शब्द संस्कृतमधील वास म्हणजे वसतू या मूळ शब्दापासून तयार झालेला आहे. वसतू म्हणजे मनुष्याच्या निवासासाठीचे एक भवन, जागा अथवा घर. हे एक दिशा आणि ऊर्जांचे शास्त्र आहे. मुख्य अशा चार दिशा व चार उपदिशा व ऊर्जा यांचे मिळून हे शास्त्र तयार होते. यामध्ये पंचमहाभूत तत्वांचाही विचार केला जातो. याविषयीचे पुढील विवेचन आपण सरांकडून जाणून घेऊया. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. व्हेरी फाईन, व्हेरी फाईन. फार फार सुंदर. म्हणजे निवेदन कसं असावं हे कुलकर्णी मॅडम कडून शिकावं. फार सुंदर. थँक्यू सर. रिअली रिअली अप्रिशिएट. एक दोन मिनिटं थांबा, सेटिंग मध्ये बिघडलेले आहे. दिसतंय का बरोबर आता? दिसतंय व्यवस्थित? हो सर दिसतंय. हो सर, छान हो दिसते. सर. तर मला इथे काही दिसत नाही म्हणून. नाही आम्हाला ठीक दिसतंय. ठीक. नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता कुलकर्णी मॅडमनी स्वागत केलेलं आहे आणि विषय अतिशय व्यवस्थित सांगितलाय समजावून. विषय कसा मांडायचा हे पण एक शिकणं फार गरजेचं आहे. तर त्या ह्याच्यामध्ये कुलकर्णी मॅडम पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि स्वागत पण करतो. अशीच थँक्यू प्रगती सर. करा. आणि नाही थँक्यू. नाही, करतो मी, थट्टा नाही करत, रिअली सांगतो. तर पुन्हा एकदा आभार, सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत दक्षिण भारतीय पद्धतीचे वास्तुशास्त्र. आता तुम्ही म्हणाल की दक्षिण भारत, या मुलीला घेऊ नका, हिला काढले की परत हे करू नका. घेऊ नका. दक्षिण भारतीय पद्धतीचे वास्तुशास्त्र म्हणजे काय? तर एक तर दक्षिण भारतामध्ये वास्तुशास्त्र तपासणी करण्याचा जो काही भाग आहे तो एक वेगळा प्रकार आहे. आणि त्या वेगळ्या प्रकारामध्ये ज्या वेळेला आपण एखादी वास्तू तपासतो किंवा वास्तूचं विवेचन करतो, वास्तूतील सुखदुःख जे आहेत त्याबद्दलचा जो काही लेखाजोखा असतो तो मी तुम्हाला आता शिकवणार आहे. तो दक्षिण भारतीय पद्धतीने शिकवणार आहे. जरा कुलकर्णी मॅडम, जरा सूत्र हातामध्ये घ्या आणि ती एक हो सर. पंढरपूरकर बाई आहे, नाही तिला नाही, घेऊन. त्यांना रीना मेहतांना घेते, त्या नेहमीच्या आहेत. हा, रीता मेहता ठीक आहे. हा, हा. ठीक आहे. ओके. तर त्यामुळे तिथे दक्षिण भारतीय पद्धतीचे आपण वास्तुशास्त्र शिकणार आहोत. मुळामध्ये वास्तुशास्त्र, आता जो काही आपला भाग आहे तो सुरुवातीला जो प्राथमिक परिचय जो आहे, तर प्राथमिक परिचय म्हणजे असं की त्यामध्ये आपण हल्ली मला वाटतं 90% लोक आपण फ्लॅटमध्येच राहतो. तर फ्लॅटमध्ये राहताना त्यामध्ये आपल्याला येणारी सुखदुःख ही कशामुळे येतात, का येतात, हा एक पहिला भाग आहे. दुसरा भाग, यदा कदाचित आपली कुंडली, त्याच्यामध्ये मी कुंडली मांडून सुद्धा त्या फ्लॅटची कुंडली ही मांडून त्याच्यावरती आपण फलादेश कसा द्यायचा, किंवा आपल्या स्वतःच्या कुंडलीमध्ये एखादा ग्रह असेल तर तो ग्रह तिथे एखादा कट सुचवतोय का, एखादं टॉयलेट बाथरूम सुचवतोय का, स्वयंपाकघर. तर वास्तूमध्ये कसं पाहायचं असतं, तर मुळामध्ये तिथे तुम्हाला पहिल्यांदा एक तर आपल्याला दिशांचं ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. मुळामध्ये दिशा ज्या आहेत तर त्या ज्या बेसिक दिशा ज्या आहेत, म्हणजे ज्याला आपण भूतलावरून पाहतो, तर त्यामध्ये जी दिशा आहे त्या 8 दिशा आहेत. 4 उपदिशा आहेत, 4 मुख्य दिशा आहेत. आता ज्या मुख्य दिशा म्हणजे प्रमुख दिशा ज्या आहेत त्या पूर्वेपासून सुरू होतील, उत्तरेपासून सुरू होतील. तर उत्तर हे म्हणजे ज्याला आपण म्हणजे ध्रुव दिशा म्हणतो आपण, तर ध्रुव म्हणजे उत्तर. आता ह्या ध्रुव मध्ये त्या जातकाच्या ह्याच्यामध्ये थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला पूर्व दिशा ही मुख्य सूर्योदयाची दिशा आहे. ज्यावेळेला सूर्य तिथून उगवतो म्हणून त्याला पूर्व दिशा म्हटलेलं आहे. त्यानंतर दक्षिण दिशा ही सुद्धा केंद्रस्थानातली दिशा आहे आणि ती पण मुख्य दिशा आहे. तर
नंतर येते पश्चिम दिशा. तर पश्चिम दिशेचा जो भाग आहे तो सुद्धा आपण मुख्य दिशे म्हणूनच त्याचा विचार केलेला आहे. तर ह्या 4 मुख्य दिशा आहेत आणि 4 उपदिशा आहेत. त्यातली पहिली उपदिशा जी आहे ती आहे ईशान्य दिशा. दुसरी दिशा आहे ती आग्नेय. तिसरी जी आहे ती नैऋत्य. आणि चौथी दिशा जी आहे तर ती आहे वायव्य. तर असा क्रम जो आहे तो वास्तूमध्ये आपला क्रम अँटी क्लॉकवाईज नसून क्लॉकवाईज आहे. आता ह्या दिशेमध्ये आपल्या पूर्वजांनी जे आपण वराह मिहीर आहेत इत्यादी ज्या लोकांनी वास्तूचा जो काही आपल्याला फलादेश सांगितला की वास्तूमध्ये कोणत्या कोणत्या कशा घटना होतील. वास्तू विकत घेताना त्यावेळेला काय त्यापूर्वी फ्लॅट वगैरे नव्हते, पण आता फ्लॅटचा जमाना आलेला आहे. तर त्यामुळे फ्लॅटची वास्तू आपण पहिला शिकणार आहोत. त्यानंतर पुढे जाऊन आपण बंगलो जे आहेत किंवा जमीन याच्याबद्दलचा तो पूर्णपणे भाग शिकवला जाईल. वास्तूच्या नोट्स आहेत त्या तुम्हाला मी निश्चितच पाठवेन. कुठल्याही तऱ्हेचं पुस्तक वगैरे आता सध्या घेऊ नका, उगाच खर्च करू नका. त्याच्यानंतर वास्तूचा जो ज्याला आपण म्हणतो मुहूर्त शास्त्र ते सुद्धा मी तुम्हाला नोट्स बनवलेले आहेत, ते सुद्धा पाठवेन. ड्रॉइंग जे आहेत ती सुद्धा तुम्हाला मिळतील. सगळ्या तऱ्हेची ड्रॉइंग जी आहेत ती हाताने बनवलेली आहेत. तर ती आता तुम्हाला मी दाखवणारच आहे त्याच्यामध्ये. पण मुळामध्ये वास्तूचा जो ज्याला आपण म्हणतो फाउंडेशन, तर आज आपण फाउंडेशन पासून सुरू करणार आहोत. फाउंडेशन म्हणजे काय? तर ह्या ज्या सगळ्यापणे विश्वामध्ये म्हणजे जातकाने जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी सुद्धा त्याला तिथे त्या देवता ज्या आहेत त्या देवता त्याने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या देवता काय सूचित करतात आपल्याला, तर त्या ठिकाणी देवतांचा अनुसार ज्याला आपण म्हणतो की आपल्या जीवनामध्ये जे काही बरं वाईट होतं तर त्यामध्ये उत्तर दिशा आहे, पूर्व दिशा आहे, त्याच्यानंतर दक्षिण दिशा आहे आणि पश्चिम दिशा आहे. आता उत्तर दिशेला ज्या दिशा आहेत तर मुख्य सोम भल्लाट नावाच्या दिशा आहेत. तर आपण तिथपर्यंत जाणार आहोत. 0 अंशाच्या नंतर दिशा लागणार आहेत. तर कंपास सुद्धा मी तुम्हाला पाठवीन. तो सुद्धा तुम्ही त्याचं प्रिंट काढावं. त्याच्यावरती स्टेशनरीच्या दुकानामध्ये एक 25 रुपयाला कंपास मिळतो, तो त्याच्यावरती चिटकवावा. किंवा तसं नसेल तर हल्ली तुमच्या मोबाईलमध्ये पण कंपास उपलब्ध आहे, तो त्याचा पण वापर करून फक्त अंशाची नोंद करून घ्यावी. आता हे 360 अंशाचं विश्व आहे. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये गेलात तरी सुद्धा तुम्हाला 360 अंशाचा जिथे जी फ्लोर असेल त्याप्रमाणे तुम्हाला ती दिशा त्या अंशाप्रमाणे तुम्हाला अभ्यासावी लागेल. आता उदाहरण म्हणून सांगतो. आपल्याकडे मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय क्षेत्र ज्याला आपण म्हणतो, क्षेत्र म्हणजे फील्ड आहे. तर चुंबकीय क्षेत्र जे आहे, उदाहरण असं म्हणजे ही सगळी उदाहरणं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी एखाद्या प्रांतात गेलो, आता उदाहरणार्थ आपण जर समजा आपल्या देशामध्ये एखाद्या प्रांतात गेलो तर दक्षिण प्रांत आहे किंवा उत्तर प्रांत आहे. त्याच्यामध्ये जिथे आपण जाणार आहोत त्या ठिकाणी जी काही चुंबकीय शक्ती आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याच्यावरती कंपासाचं ऑपरेटिंग आहे. आता त्यामध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या ग्राउंडला असता तेव्हा कदाचित तुम्हाला समुद्र सपाटीपासून आपण किती उंचावर आहोत याचा दाखला तुम्हाला रेल्वे स्टेशनच्या प्रत्येक स्टेशनला लिहिलेलं असतं की हे स्टेशन समुद्र सपाटीपासून किती उंचावर आहे. हा एक भाग आहे. त्याच्यावरती त्याची जी अंश आहेत ते त्याच्यामध्ये निश्चित केले जातात. हा पहिला अंशाचा भाग आहे. दुसरा भाग ज्यावेळेला आपण विमानातून प्रवास करतो तर अख्खं विश्व त्याच्यातलं प्रत्येक टाउन हे कोणत्या लॅटिट्यूड लॉंगिट्यूडला आहे त्याच्यावरती त्याच्यामध्ये सुद्धा अंशाचाच विचार केला जातो. जेव्हा तुम्ही टेक ऑफ घेता तेव्हा सुद्धा त्या डिग्रीवरती टेक ऑफ घेता का, त्यानंतर तुम्ही जिथे लँडिंग करता तिथे सुद्धा कोणती डिग्री आहे हा शास्त्रीय भाग आहे. तो सुद्धा विज्ञानामध्ये त्याचा वापर केलेला आहे. पण आपला मूळ भाग जो आहे की एखाद्या वास्तूमध्ये जातकाच्या जीवनामध्ये तिथे वास्तव्यास आल्यानंतर काही कटकटी किंवा काही प्रश्न उपस्थित होतात आणि कधी 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 त्या वास्तूमध्ये आल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये कायापालट होतो, बदल होतो. आता हा बदल होतो त्याला कारण काय असतं, तर त्यामध्ये त्या ज्या देवता आहेत
त्या देवता कोणत्या कोणत्या आहेत आणि त्याचा जो काही परिणाम आहे तो आपल्या जीवनामध्ये आपल्याला भोगाव्याच लागतो अकॉर्डिंग टू दॅट पर्टिक्युलर देवता. त्यानंतर आपण बघितलं की ही देवतांची जी मांडणी आहे त्याचं फलित काय आहे हा एक मुख्य भाग आहे. त्याच्यामध्ये 360 अंशाला 0 अंशाला जर उत्तर आलं तर 90 अंशाला पूर्व येते. पण नुसतं पूर्व येऊन भागत नाही तर त्याची देवता योग्य आहे का हा एक त्याच्यामध्ये भाग जो आहे तो आपल्याला तपासता आला पाहिजे. म्हणजे नुसती पूर्व येऊन नाही तिथे देवता कोणती आहे. सहज आपण म्हणतो की माझं घर पूर्व दिशेला आहे. आता ज्या वेळेला तुम्हाला एखादी वास्तू तपासायची असेल तर तुम्हाला तुमच्या घराच्या आतमध्ये उभं राहून एखाद्या लाकडी पाटावरती, मी लाकडी पाट हल्ली स्टीलचे पण पाट आलेत म्हणून सांगतो, लाकडी पाटावरती आपला कंपास ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला जो अंश दिसेल मग तो तुमच्या मोबाईल मधला असो किंवा छोटा कंपास असो त्याच्यावरती असो त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. तर ती आपल्याला दिसणारी दिशा म्हणजे आपल्याला त्या दिशेचा आपला दरवाजा हा एक पहिला भाग नोंद करून ठेवणे. नुसतं मला ती पूर्व दिसते असं नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणता दरवाजा आलेला आहे आणि तो किती अंशावरती आहे आणि त्याच्यावरती कोणती देवता विराजमान आहे. आता देवता चांगली आहे का वाईट आहे तो प्रत्येकाच्या घराचा दरवाजा आणि जिथे त्याचं जे नशीब असेल त्याप्रमाणे ती देवता त्याला मिळते आणि त्याच्या अनुसार त्याला त्या ठिकाणी जे काही फलित आहे ते प्राप्त होतं. हे वास्तूतला हा पूर्णपणे एक बेस आहे. दुसरा भाग असा आहे की त्या ह्याच्यामध्ये आपण जेव्हा शिकणार आहोत तर तुम्हाला कल्पना आहे की आपण जेव्हा एखादी कुंडली बनवतो तर ती कुंडली पण 360 अंशाचीच असतं. तसं आपल्या वास्तूतील विश्व सुद्धा 360 अंशाचंच आहे. आता ह्या 360 अंशाच्या विश्वामध्ये आपली रचना कुठे कुठे आहे त्याच्यावरती आपल्याला तो फलादेश प्राप्त होतो आणि तो काळानुसार त्याच्यामध्ये फलित बदल होतात. चांगली किंवा वाईट याला सामोरं जावं लागतं. मग त्याच्यामध्ये मुख्य दरवाजाचाच दोष आहे असं म्हणता येणार नाही. तर त्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या जातकाच्याकडे तुम्ही गेल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला देता आलं पाहिजे. वास्तू म्हणजे काय की जातका आपल्या समोर बसून त्याला जे इत्यंभूत ज्या वास्तूची जी काही कल्पना त्याच्या घरामध्ये कुटुंबामध्ये काय काय गोष्ट होऊ शकते कुठले प्रश्न होऊ शकतात असा हा सगळा जो काही भाग आहे तो आपल्याला जातकाला सांगणं गरजेचं आहे. तो जर आपण सांगितला नाही नुसतं इकडे कपडे वाळत घालू नका तिकडे झाडू ठेवू नका तिकडे हे करू नका हे वास्तू नाहीये. त्याचं लोक काय करतात इथे कुंडी ठेवू नका इथे वाकून बघू नका इथे झाडू ठेवू नका इथे कपडे वाळत घालू नका. तर हा एक कम्प्लिटली ज्याला आपण म्हणतो विचाराचा भागच नाहीये तर बनवा बनवी आहे. तर दुसरी भाग असा आहे की ज्यामध्ये काही लोक सांगतात तांब्याची तार टाका तुमचे प्रश्न सुटतील. तांब्याच्या तारेमुळे काही प्रश्न सुटणार नाही किंवा प्रश्न येणार नाही. हा एक भाग आहे तो नुसता लोकांना फक्त ते लॉजिक आहे की इथे हे बांधा तिथे तो करा. तर तसं नाहीये. पूर्णपणे वास्तूचा आराखडा आणि त्याच्यामध्ये जे व्यवस्थापन आहे ते योग्य दिशेला आहे का. आता त्या योग्य दिशेला कुठलं कार्य यावं किंवा ना यावं त्याच्यावरती जातकाच्या जीवनामध्ये कोणत्या घडामोडी होऊ शकतील हा भाग जो आहे. आणि तो भाग झाल्यानंतर निश्चितच नैसर्गिक जे उपाय आहेत तर मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. अजून आपल्याकडे अभ्यासक्रम भरपूर मोठा आहे 10 एक लेक्चर साधारणतः होते. तर आपण जसं 360 अंशाचा मगाशी विषय केला तर आपली कुंडली ही 360 अंशाची बनते. त्याला अनुसरून आपण त्याचे 12 भाग तयार करतो आणि स्थाने ठरवतो आणि ते एक स्थान जे आहे ते 30 अंशाचं आहे. तसंच आपल्या राहत्या घराचं मी आपल्या का म्हणतोय की तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या घरची वास्तू पाहता आली पाहिजे. रेक्टिफाय नाही पाहता आली पाहिजे. आता ती जर वास्तू खरोखर तुम्हाला पाहता आली तर समजायचं की आपण वास्तुतज्ञ आहोत. नुसता बाहेर बोर्ड लावला की वास्तुतज्ञ उपलब्ध आणि आपलीच वास्तू आपण व्यवस्थित पाहिली नाही तर आपल्याला वास्तुतज्ञ असून उपयोग काय होणार काही होणार नाही. तर वास्तू कशा त्याचे फलादेश कसे पाहता येतात तर मी आता उदाहरणं तर भरपूर आहेत
भरपूर ड्रॉइंग तुम्हाला शिकवणार आहे, त्यात काही वाद नाही. त्याचं पूर्णपणे तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. कुठली गोष्ट कुठे आल्यानंतर काय होऊ शकतं, एखादी भिंत अडचणीची आहे का, एखादी बाल्कनी अडचणीची आहे का, एखादा भाग वाढलेला आहे का, एखादा भाग आकुंचित झालेला आहे का. जसं आपले जे काही वास्तुपुरुषाची जी काही निशाणी आहे किंवा वास्तुपुरुष पहुडलेला आहे, तर वास्तुपुरुष पहुडलेला का आहे, कारण का तो वास्तूची रक्षा करतो म्हणून तो पहुडलेला आहे. वास्तू जर डोळे वरती आणि तोंड वरती असेल आकाशामध्ये, तर त्या ठिकाणी तो वास्तू खाऊन टाकेल. वास्तू रक्षक आहे तो, आणि तोच जर भक्षक झाला तर कसं होणार, तर तसं चालत नाही. मग हा वास्तुपुरुषाचं जे शिर आहे ते ईशान्येला आहे, जसं आपलं शिर ईशान्येला आहे. मग आता त्या ईशान्येच्या शिर म्हणजे डोकं, मग आता त्या ठिकाणी त्याचं डोकं जर त्या ठिकाणी आहे, तर त्याचे पाय कुठे आहेत, तर नैऋत्येला आहे. आता नैऋत्येला पाय असणं म्हणजे काय, तर त्या ठिकाणी एक साधी गोष्ट आहे की बऱ्याचशा भगिनी माता आहेत, त्यांना मुलं आहेत. जेव्हा एक बाळ उभं राहायला किंवा डोपरावरती चालतं आणि नंतर ते उभं राहतं, तर त्या मातेला जसा आनंद होतो, त्याला कारण काय आहे की नैऋत्य दिशा जडत्व पेलवणारी आहे. म्हणजे एखादं बाळ उभं राहतं तुमच्या संसारामध्ये किंवा तुमच्या वास्तूमध्ये, नैऋत्य दिशेला जडत्व करा असं पुस्तकात दिलेलं आहे. त्याला कारण काय की तुम्ही जिथे अतिशय चांगल्यापैकी उभं राहावं, तुमची कपॅसिटी वाढावी, तुमची हिंमत वाढावी, त्याकरता तुम्हाला नैऋत्य दिशा ही प्रामुख्याने तपासली पाहिजे. आता नैऋत्य दिशेला सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या तऱ्हेच्या त्याला उदाहरणं दिलेली आहेत, ते आपण शिकणार आहोत. पण नैऋत्य दिशेचं महत्व आणि ईशान्य दिशेचं महत्व असं आहे की ईशान्य दिशेला आपलं शिर आहे, नैऋत्य दिशेला वास्तुपुरुषाचे पाय आहेत. जो डावं अंग जे आपलं आहे, तर त्याच्यामध्ये डावा हात, कोपर, कान हा जो भाग आहे, आणि हृदय हे डावा दिशेला येतं. आणि त्या ठिकाणी त्याला आपण उजवा डावा म्हणतो. उजवा हा म्हणजे वामकुशी आणि उजवी कुशी याच्यामध्ये फरक आहे. तो उजवा हात हा जो आहे हा दक्षिणेला येतो, वर्किंग ज्याला आपण म्हणतो, की जिथे आपला व्यवसाय कार्य जे काही आपण करणार आहोत, आपण कर्म करणार आहोत, त्या कर्मामध्ये आपल्याला निश्चितच चांगल्यापैकी यश मिळालं पाहिजे. त्याच्याकरता उजवी बाजू कशी आहे म्हणजे दक्षिण दिशा, तिला फार महत्व आहे. जसं आपण ज्योतिषामध्ये दक्षिण दिशेला महत्व देतो, त्याचप्रमाणे त्याचं महत्व दक्षिण दिशेला आपल्या वास्तूमध्ये खरोखर दक्षिण दिशा ही बलवान झाली असेल. आता दक्षिण दिशा बलवान होण्यासाठी म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ऊर्जेवरती अवलंबून आहेत. आता सूर्याची ऊर्जा त्याशिवाय साधं कोंबडीचं पिल्लाचं अंड सुद्धा फुटत नाही, म्हणजे त्याला ऊर्जा लागते. ती जी वाढ असते ती सुद्धा ऊर्जेमुळेच होतं. मग दक्षिण दिशा जर समजा तुमच्याकडे उजेडामध्ये असेल, तर समजायचं की आपल्या व्यवसायामध्ये निश्चितच चांगल्यापैकी प्रगती होणारी आहे. दक्षिणेचा दरवाजा जरी असेल तरी सुद्धा तो त्या पदामध्ये आला तर तिथे काही काळजी करण्याची आवश्यकता नसते. म्हणजे ते ग्रहक्षत नावाचं जे पद आहे त्याच्यामध्ये दरवाजा आला तर ते दक्षिण दिशेचा दरवाजा अमुक एका पर्टिक्युलर डिग्रीवरती तो परमिटेड आहे. मग अशाच तऱ्हेने वास्तूच्या मध्ये बघितलं आपण तर पंचम स्थान. तर पंचम स्थान म्हणजे काय, तर उत्तर वायव्य दिशा जी आहे ती पंचम स्थानामध्ये कॅल्क्युलेट केलेली आहे. आता अशा दिशेपासून जेव्हा आपण एखादी दिशा मोजतो, ज्याला आपण म्हणतो स्थानाची मोजणी करणे, तर पंचम दिशेचं जे अष्टम स्थान जे आहे तर तुम्ही बघितलं तर ते आग्नेय दिशेचं आहे. आग्नेय दिशेला अग्नी नावाची देवता आहे. नभ म्हणजे आकाश आहे, चोरी आहे. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पंचम दिशेचं अष्टम स्थान आहे. यदा कदाचित जर आग्नेय दिशा आपली दूषित झाली असेल तर त्या ठिकाणी जी आपली संतती आहे त्या संततीचा उदय होणं, त्याला त्या ठिकाणी कार्यक्षमता न मिळणं, संततीच्या बाबतीमध्ये बरेचसे प्रश्न उपस्थित होणं, आणि पंचमाचं अष्टम स्थान हे आग्नेय दिशा असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला फार व्यवस्थितरित्या ती वास्तू पाहता आली पाहिजे. मग आता पंचमाचं अष्टम स्थान तसंच आपल्या लग्नाचं अष्टम स्थान म्हणजे नैऋत्य दिशा आहे.
मग तशा देशामध्ये लग्न दिशा ही प्रथम स्थान आहे आणि ते 90 अंशावरती आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही 225 अंशाला जर गेलात तर तिथे जी देवता येते त्या देवतेचे जे गुणधर्म आहेत ते आपल्याला त्रासदायक ठरतात. म्हणजेच काय की ते लग्नाचं अष्टम स्थान आहे आणि ते 225 अंशावरती आहे. मग तिथे पितर नावाची देवता आहे. मग आता पितर ही जी देवता आहे ती ही योग्य आहे का, तर नाही. म्हणून बऱ्याच वेळेला जातकाच्या जीवनामध्ये अशा ठिकाणी जेव्हा काही उपद्व्याप तयार होतात किंवा जमवलेले पैसे जातात किंवा त्रास होतो, तर त्याला कारण काय असतं की त्यावेळेला तिथे पितर नावाची देवता जर ऍक्टिव्ह झाली असेल तर जातकाला स्वतःला म्हणजे पर्टिक्युलर पर्सन, तर तो कोणाच्या नावावरती ते घर आहे, त्या घराचा मालक कोण आहे, मग आजोबा आहे, आजी आहे, पिता आहे, पती आहे, बायको आहे, पत्नी आहे, त्या सगळ्यांचा याच्यावरती ते प्रथम स्थान हे त्याच्या मालकीचं आहे, जो त्या घराचा ओनर आहे. आता त्याच्यामध्ये जर काही दुःख असेल तर तुम्हाला अष्टम स्थानाची दुःख जी आहेत ती भोगावी लागतात. मग तशाच प्रकारे आपण जर पाहिलं तर आग्नेय दिशेचं दुसरं एक स्थान जे आहे ज्याला आपण लाभस्थान म्हणतो. मग त्या लाभस्थानामध्ये जर काही वास्तूच्या डिझाईनमध्ये किंवा ड्रॉइंगमध्ये काही त्रास आले किंवा काही दूषित झालं असेल तर तुम्हाला लाभार्थी तुम्ही होत नाही. म्हणजे तुम्हाला जे मिळायला हवं ते मिळत नाही आणि कधी कधी मिळालेलं तुम्हाला निघून जातं. मग त्याचा संबंध आग्नेय दिशा आणि दक्षिण आग्नेय दिशा म्हणजे लाभस्थान आहे. आग्नेय दिशा जी आहे जिथे आपण सर्वतोभद्र चक्र शिकलो तिथे आश्लेषा नक्षत्र हे कालपुरुषाला पूर्व आग्नेयचं आहे आणि त्याच्यानंतर मघा जे नक्षत्र आहे ते दक्षिण आग्नेयचं आहे. मग तसाच वापर जो आहे तो तुम्हाला त्या पर्टिक्युलर दिशेच्या संदर्भामध्ये फलादेशासाठी म्हणून वापरायचा आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही वास्तू परिचय करण्यासाठी गेलात तर त्यावेळेला त्याला परिचय कसा द्यावा अकॉर्डिंग टू ड्रॉइंग पण तुम्ही देऊ शकता जर तुमच्याकडे तिथे जर नकाशा उपलब्ध असेल तर, किंवा त्याच्या घरात बसून तिथे व्यवस्थित मांडणी करून त्याला त्याच्या समोर बसून व्यवस्थित ती वास्तू समजावून सांगा. अधिक त्याची कुंडली असेल तर फार महत्व चांगलं आहे. त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला उपदेश करता येईल. म्हणजे जातकाला तुम्ही जी काही फी घेणार असाल, जे काय असेल तुमची, तुम्ही स्पेशालिस्ट आहात, तुम्ही फार मोठे डॉक्टर आहात, वास्तुतज्ञ आहात वगैरे वगैरे वगैरे, पण तरी सुद्धा त्याला तुम्ही व्यवस्थित कुंडली सांगणं किंवा वास्तू तपासणं, वास्तू सांगणे हे तुमचं कर्तव्य आहे. कारण वास्तूमध्ये तुम्ही जेव्हा त्याला चार्ज करता किंवा डॉक्टर आहात तुम्ही वास्तूचे, तर ते चार्जेस फुकट नाही गेले पाहिजेत. तर त्याला असं वाटलं पाहिजे मी ह्या कन्सल्ट केले या माणसाला, त्यांनी मला 2 शब्द व्यवस्थित सांगितले, समजले. नाही तर असं नाही, मला आता दुसरीकडे पण वाचतोय, मला इथे जायचंय, मला तिथे जायचंय, लोक पळून जातात. मी गंमत म्हणून माझ्या घरी अनेक लोकांना असंच बोलवतो की या जरा मला वास्तू बघायची आहे. मग मी जस्ट डायलला फोन करतो, तो मनुष्य येतो, बसतो, त्याला विचारतो पहिला काय आहे तुला, काय येतं ते सांग. मग तो इकडे तुमच्या गप्पा मारतो, सांताक्रूजला असं झालं होतं, मालाडला तसं झालं होतं. त्या गप्पामध्ये वेळ घालवणारे लोक वास्तुतज्ञ असतात किंवा ज्योतिषी पण असतात. ते काही हे नाही, कळलं का, त्यात काही दूर नाही, हे सगळे असेच असतात. सगळे असेच म्हणजे लोकांचा परिचय तुम्हाला मी सांगितला, सगळेच नाही. तर तुम्हाला एक तुमची व्यवस्थित शिस्त लावली पाहिजे की मी वास्तू पाहायला आलोय तर त्या वास्तूचा नकाशा त्या वास्तूमध्ये मी फिरून प्रत्येक ठिकाणी तुमचा कंपास जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून त्याची डिरेक्शन समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावरती त्याला सांगू शकता की हे स्वयंपाकघर आहे, हे तुमचं चुकीचं आहे, तर जर तिथे सोय आहे तर त्या सोयीमध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता. आता सोय म्हणजे काय, तर स्वयंपाकघराची सोय ही आग्नेयला असावी आणि जर त्या ठिकाणी त्याचं घर आग्नेयला आहे पण स्वयंपाकाची चूल जिथे अग्नी फ्लेम होतो, जिथे अग्नी प्रज्वलित होतो, ती जर दिशा चुकीची असेल तर त्याला थोडंसं डिरेक्शन चेंज करायला लावणं, सल्ला देणं हे तुमचं काम आहे. कारण तुम्ही त्याच्याकडून फी घेणार आहात, कळलं का, तर त्याला व्यवस्थित सल्ला देणार. दुसरी गोष्ट, काही जे प्रभाग असतात ते बंद असतात, म्हणजे तिथे ऊर्जेचा अभाव असतो. आता अशी ऊर्जा जर तुम्हाला प्राप्त होत नसेल, ऊर्जा येणं
फार गरजेचं आहे. कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये ऊर्जा मोठ्या प्रमाणात असते, तर समजायचं ते घर नेहमी ऍक्टिव्ह असतं. म्हणजे व्यक्ती प्रकाशाकडे जाणं हा फार महत्वाचा भाग आहे. ज्याप्रमाणे सूर्य जर लग्नी असेल तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये 90% जे जीवनातील श्रेय आहे ते आपल्याला मिळतं आणि ते चांगल्या प्रतीचं मिळतं. म्हणून मी कुंडली शिकवताना तुम्हाला अनेक प्रकारच्या कुंडल्या शिकवल्या. त्याच्यामध्ये रवी प्रधान कुंडली जी असते ती जशी सक्सेसफुल असते, तशीच ती दक्षिण दिशेला सुद्धा सूर्य असेल तरी सुद्धा ती सक्सेस असते. मग त्याला कारण काय? तशीच ती वास्तू ही पूर्णपणे दक्षिण दिशेच्या किंवा पूर्व दिशेमधून येणारी जी सूर्याची जी ऊर्जा आहे ती तुमच्यापर्यंत किंवा तुमच्या घरामध्ये पोहोचणं गरजेचं आहे. आता ती पोहोचल्यानंतर काय होतं मी तुम्हाला सांगतो, की जर समजा एखाद्याच्या तुम्ही घरी गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला कम्फर्टेबल वाटतंय का तुम्हाला स्वतःला? कारण तुमचं इंट्युशन पॉवर त्या ठिकाणी कार्यरत होतं. तर तुम्ही तिथे पोहोचता आणि त्यावेळेला तुम्ही तिथे प्रसन्न होता. 2-4 मिनिटं 2-4 तास जास्ती देता किंवा अर्धा तास जास्ती देता, तर समजायचं की तुम्हाला ती वास्तू कम्फर्टेबल वाटते, म्हणून तुम्ही तिथे विचार तुमचे मांडू शकता. काही काही ठिकाणीचं वास्तूमध्ये तुम्हाला बसवत नाही, एवढी निगेटिव्हिटी असते. त्याला कारण काय? की त्यांच्या त्या ठिकाणी जे काही व्यवहार असतात किंवा जी ऊर्जा असते तर ती ऊर्जा तिथे त्यांना मिळत नाही. म्हणून त्या वास्तुतज्ञाला त्या डॉक्टरला तिकडे बसावंसं वाटत नाही. हा एक भाग आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं इंट्युशन तसंच ईशान्य दिशा जर तुमची चांगली असेल त्या वास्तूमधली किंवा तिथे धर्मकार्य चांगली होत असतील, देवपूजा चांगली होत असेल, तर निश्चितच तुमचं आपलं जो मुख आहे, लाळ आहे, ती जर व्यवस्थित असेल तर ती लाळ ही नेहमी आपल्या तोंडात आली पाहिजे, थुंकीने आली पाहिजे. जेव्हा वारंवार तुम्हाला त्या वास्तूमध्ये थुंकावंसं वाटेल तर समजायचं की ह्या वास्तूमध्ये निगेटिव्हिटी भरपूर असल्यामुळे आपल्या मुखामध्ये सुद्धा येणारं द्रव्य हे आपल्याला बाहेर फेकून द्यावं असं वाटतं. तर त्याला कारण म्हणजे तुमचे इंट्युशन हे तिथे पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह याची तपासणी करणं सहज सोपं असतं. तर हे तुम्हाला करता आलं पाहिजे, हा आग्रह आहे. नाहीतर तुम्ही वास्तू तपासणी करून त्याच्यावरती काहीही होणार नाही. दुसरी गोष्ट की सल्ला देताना तुम्ही असं काही त्याला भरमसाठ मटेरियल देताय तर ते काही चालत नाही. त्याच्यातून काही तुम्हाला असं वाटतं की मी त्याला जास्तीत जास्त मटेरियल विकलं, महाग विकलं, त्याच्यापासून मी पैसे कमवले, हे टेम्पररी आहे. पैसे जर तुमच्या नशिबात असतील तर कायम स्वरूपी तुमच्याकडे लक्ष्मीचे निश्चितच त्या ठिकाणी कृपा असते, नारायणाची कृपा असते. म्हणून तुम्हाला कधीही वंचित राहता येत नाही. तुम्ही सहज आहे ते मिळवता, लोकांशी चांगले संबंध ठेवता. मग अशा वेळेला ती वास्तू जी असते तर ती वास्तू त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे का, हा एक भाग आहे. दुसरा भाग, कधी कधी आपण आता इमारतीमध्ये राहतो, मग 10व्या मजल्यावरती राहतो, पहिल्या मजल्यावरती राहतो, पण हल्ली सगळ्याकडे फॅसिलिटी काय झालेली आहे की जिना आणि लिफ्ट ह्याच्या मधला जो पॅसेज असतो तो जर समजा कुठे ना कुठे आला तर हल्लीच्या एलिव्हेशन मध्ये त्या ठिकाणी तो भाग कट होतो. आता एखादी गोष्ट कट होणं म्हणजे काय? कट होणं म्हणजे काय? तर तो लाभ आपल्याला मिळत नाही. त्याच्याकरता पर्टिक्युलर त्या कॅव्हिटीतला जो भाग आहे तो आपल्याला कमीपणा जाणवतो किंवा तो मिळू देत नाही. कारण तो मिळत नाही, कारण तो आपल्यापासून बाद झालेला आहे. त्याला रिकवर करायचं असतं. आता त्या रिकव्हरीमध्ये तुम्ही वनस्पती वापरू शकता. म्हणजे नैसर्गिक वनस्पतीचा वापर जर तुम्ही केला तर निश्चितच त्याच्यातून तो भाग जो वगळलेला आहे, जो मिसिंग आहे, तो मिसिंग पार्ट तुम्ही रिकवर करू शकता. बऱ्याच वेळेला अशा तऱ्हेने वास्तूतला जो दोष आहे तो तपासण्याची सवय तुम्हाला ठेवली पाहिजे. आता मी इथपर्यंत तुम्हाला जे सांगितलं
तर मला असं वाटतं मी जास्ती फास्ट गेलो का, काय कमी काय तुम्हाला कळलं नाही? हा? नाही सर, एकदम व्यवस्थित. खूप छान समजलं सर. आणखी दुसरं कोणाला काय? सर व्यवस्थित आहे सर, चांगलं आहे. हे छान झालं सर, एकदम छान चांगलं समजलं समजलं. सर. खूप छान. सर म्हणजे सर मी बोलू? बोला बोला. जर मिसिंग सर असेल तर इथे आपण झाडं लावायची असं म्हणताय का तुम्ही? नाही नाही नाही, मिसिंग नाही, ती वनस्पती नाही. मग वनस्पती हे जे कसं असतं मॅडम, की आता उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो की आपल्याला उत्तर दिशा जो समजा दूषित आहे, मिसिंग आहे किंवा दूषित आहे, हा आणि त्याच्यावरती आपल्याला रेमेडी, देवदार हे झाड आहे ना, हा हे जिथे बर्फाचं जास्ती हे आहे हो तर ते बर्फ भगवान पडतो. शिवाच्या याच्यामध्ये येतं. हो तर बरोबर. देवदारचं झाड जे आहे हे बर्फाच्याच ठिकाणी उगवतं. हो हे तुम्ही म्हणालात की तिथे जाऊन दक्षिणेला उगवणार नाही, हम्म. कोचीनला उगवणार नाही, नाही. ते तुम्हाला उत्तरेला जावं लागेल. हो बरोबर. मग तसं त्याच्या विरुद्ध दिशा जी आहे ती दक्षिण आहे. तर त्या हो. ठिकाणी तुम्हाला फणसाच्या झाडाचं लाकूडच वापरलं पाहिजे, कारण हा त्याच्यामध्ये एनर्जी भरपूर आहे. हा हा. आणि म्हणजे देवदार, हा अच्छा. म्हणजे बोला बोला. उंबरठा वापरायचं का आपण तसं? नाही, उंबरठा नाही, जी जागा मिसिंग आहे हा तर त्या ठिकाणी एलिव्हेशन करू शकता तुम्ही, अच्छा. स्कर्टिंग करू शकता त्याची. हा त्या स्कर्टिंग. ठिकाणी म्हणजे वनस्पती हा स्कर्टिंग करू ह्या शकता, असा वापर. वनस्पतींचं स्कर्टिंग करायचं. हा येस येस कुठल्या ना कुठल्या रूपात ते लाकूड त्या बाजूला वापरायचं. येस. ओके कळलं. थँक्यू. नेक्स्ट. सर आणखी कोण? मी हा बोल. विचारते. हा, दक्षिणेकडून तुम्ही इतकं चांगलं सांगितलं की ऊर्जा येते किंवा दक्षिणेकडून प्रकाश यावा. पण इतके दिवस आम्ही सगळे वास्तूमध्ये म्हणतात की दक्षिणेकडचं बंद भाग पाहिजे, बंद भाग पाहिजे, म्हणजे ती ऊर्जा येणार कुठून? तुम्ही इतकं चांगलं सांगितलं आता की दक्षिणेकडून तुमची ऊब यायला हवी. जे दशम स्थान आहे आपलं किंवा काय, खूप खूप चांगलं सांगितलं. आमचं म्हणजे अगदी फुलीच केले की आम्ही ऐकलंय त्याच्यामध्ये तर हे पूर्ण चुकीचं. बरेच जणांचं काही लेक्चर मध्ये दक्षिणेकडनं बंद करा, पडदे लावा, ती दिशा सगळी चोख करून टाका, असं तुम्ही आज खूपच वेगळं सांगितलं. खूप खूप नाही धन्यवाद. वेगळं नाही, जे शास्त्र आहे तेच सांगतात. हो ना, आम्ही चुकीचंच ऐकतोय सगळं. म्हणजे किती ती दिशा चांगली आहे आणि तिलाच पूर्ण सांगतात की नाही, ती बंदच पाहिजे. सर दक्षिणेकडचं खूप लाकूड धन्यवाद. कुठलं वापरायचं सांगितलं? फणस आहे. तर मग दक्षिणेला आता लाकूड कुठलं वापरायचं? फणस फणस. थँक्यू. सर बऱ्याचदा काही काही जण असं म्हणतात की आग्नेयेला झाडं लावूच नाहीये. म्हणजे एक मिनिट, एक मिनिट, 2 मिनिटं थांबा जरा, 2 मिनिटं. आपण बंगल्यात राहणार आहोत का फ्लॅटमध्ये आहोत, हा पहिला विचार करा. तर फ्लॅटमध्ये म्हणजे फ्लॅटमध्ये मी एका झाड ठिकाणी कसं गेले उगवणार होते. फ्लॅटमध्ये? एक मिनिट थांबा. नाही नाही फ्लॅटमध्ये झाड कसं उगवणार? तर कुंडीमध्ये ठेवलेले असं. अहो, त्याला झाड म्हणत नाही. त्याला झाड म्हणत नाही. झाड म्हणजे काय? हा. आंब्याचं झाड, फणसाचं झाड, नाही का? सर मी त्याला एका झाड. ठिकाणी गेले होते ना, तर त्यांच्याकडे आधी एक जणांनी वास्तू केलेली होती. तर ते त्यांना म्हणाले की ते आग्नेयाचे सगळे झाडं काढून टाका, इथे एकही कुंडीत ठेवू नका. पहिली म्हणून गोष्ट मी म्हणजे म्हटलं तुम्हाला आग्नेय विचारावं. दिशेला आणि झाडाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये अंतर आहे. आता सागाचं झाड तुम्ही लावू शकाल का आग्नेयला? ते झाड आहे, कुंडी नाही. कुंडी फ्लावर आहे. ओके. म्हणजे फ्लावर कुंड्या लावलेल्या असतील त्यांनी लोकांनी तर ते अलाउड आहे. नाही नाही. सर काय काय ठिकाणी अजिबात जायची इच्छा होत नाही, घरात बसायची इच्छा होत नाही. बरोबर बोलताय तुम्ही सर. बरोबर. सर म्हणजे एकदम अग्नेयला आपल्याला कुंड्या, पॉझिटिव्ह व्ह्यूज येत नाहीत तिथं. खरंय. सर अग्नेयला येस. कुंड्या ठेवायच्या नाही का मग? नाहीच ठेवायचं मॅडम. पहिली गोष्ट, कुंड्या हा प्रकारच आपल्याकडे शो मध्ये आणलेला आहे. अच्छा. म्हणजे आपण पाणी टाकतो त्यात म्हणून की पृथ्वी तत्व म्हणून? नाही नाही, एक मिनिट थांबा. आग्नेय दिशेची अधिकार ही तुळशीच आहे. हो बरोबर. तुळस ही का आहे तर पहिला मी तुम्हाला सांगतो.
तुळस ही नारायणाची म्हणजे कृष्णाचं हे आहे. तर तुळशीशिवाय तुम्ही काही करू शकता. तुळशीची पूजा करावी. हम्म. तुळशीला आग्नेय दिशेला ठेवावं, कारण का की बरोबर. ती एक पत्नी स्वरूपात आहे. हम्म. आता ज्याच्या घरी समजा तुळस जगत नसेल किंवा सारखं तुळशीला प्रश्न येत असतील, काही वेळेला उंदीर वगैरे येऊन काही तुळस खातात, तर समजायचं की त्या ठिकाणी आपल्या वैवाहिक जीवनामध्ये बाधा येईल. अच्छा. एनिवे, आता तो प्रश्न फार नंतरचा आहे. पहिला हा प्लॅटफॉर्म तयार करा चांगल्याने. हम्म. तो लेटर ऑन विल स्पीक. आणखी सर नमस्कार, विचारू का? विचार. दरवाजा तुम्ही बघताना वास्तूमध्ये आत शिरून दरवाजातून बाहेर बघायचं आणि मग डायरेक्शन ठरवायची, हे बरोबर आहे का? असंच असतं मॅडम. काय माहिती साहेब, की याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला तुमच्या वास्तूची तपासणी करायची असेल, हम्म. तर तुमच्या घरातून म्हणजे दरवाजातून काय दिसते दिशा, ती तुमची दिशा आहे. बरोबर आहे. ती त्या वास्तूची दिशा, तुमची दिशा म्हणजे तुमच्या त्या वास्तूची दिशा. बरोबर. आता त्या दिशेला तुमचा दरवाजा आहे, तो तुम्हाला दिसतोय तिकडचे. तुम्ही आतमध्ये शिरताय, त्याला काही संबंध नाहीये. बरोबर. तुम्हाला ती कोणती दिशा दिसते, तुमची देवता काय आहे तिथे, कोणती आहे, कुठलीही असू शकते ती. हो. मग त्या 32 देवतेमध्ये तो कुठलीही देवता असू शकेल. ब्रह्मस्थान जे आहे त्याच्यामध्ये एक हृदयाचा भाग येतो. हो. कळलं? हृदयाचा एक भाग ब्रह्मस्थानामध्ये येतो. मग ब्रह्मस्थान वगैरे आपण नंतर शिकणार आहोत, पण तरी सुद्धा हा जो फर्स्ट पार्ट आहे, हा तुम्हाला त्या स्थानावरून कुठे कुठे कुठल्या कुठल्या गोष्टी ह्या माणसाच्या जीवनामध्ये अडचणीच्या असू शकतात का, हा एक भाग आहे. बरोबर. ओके सर. आणि आपण ते दक्षिण भारतीय पद्धतीप्रमाणे, तर उत्तर भारतीय पद्धत वेगळी आहे का वास्तूची? उत्तर भारतामध्ये भरपूर वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळ्या तऱ्हा आहेत. कळलं का? बरं. आता ते निव्वळ शास्त्र शिकवतात का मार्केटिंग करतात, दॅट आय डोंट नो. बरं. आपण हे सगळं शिकणार ते साऊथ इंडियन पद्धतीप्रमाणे शिकणार आहे. येस. ओके. जे काही आराखडा जो आहे, हो. जे काही तुम्हाला कुंडली प्रत्यक्ष मांडून दाखवणार. मॅडम, तो एक चार्ट लावा जो फ्लॅटचा आहे. लावते सर, लावते. सर थँक्यू. थँक्यू. सर एक विचारायचं होतं. बोला मॅडम. सर कुठेही असू दे, म्हणजे आयदर तो बंगला असू दे जमिनीलगत किंवा आपला फ्लॅट असू दे, तर जेव्हा त्याच्या अंतर्गत दिशांचा आपण विचार करतो, तेव्हा त्या दिशा या त्या पर्टिक्युलर घराच्या सेंटरला उभं राहून बघायच्या, हे बरोबर आहे का सर? मी सांगतो तुम्हाला 2 पार्ट. हा. एक पार्ट असा आहे मॅडम, की पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला कुठल्याही वास्तूचं ब्रह्मस्थान काढता आलंच पाहिजे. हा. हा नियम ओके. आहे, म्हणजे ते आवश्यकता आहे, नियम आणि आवश्यकता आहे. हो सर. त्यानंतर आपल्याला जर त्या इन बिटवीन फ्लॅटमध्ये जेव्हा तुम्ही हा 10 पावलं पुढे जाता, तर यदा हा. कदाचित ते डिरेक्शन चेंज होतं की नाही, तर हो वी सर. कॉल दिस इज अ मॅग्नेटिक फील्ड. बरोबर. कळलं का? मग ते बरोबर. मॅग्नेटिक हो फील्ड जर जिथे हो डेव्हलप होत असेल किंवा रिड्यूस होत असेल, जे असेल ते, तर हो त्यावेळेला तुमचे जे काही अंश आहेत त्याच्यामध्ये बदल होतो. हो. कमी होतात बरोबर. किंवा जास्ती होतात, हो असा भाग आहे. बरोबर. म्हणजे हम्म, आपल्याला वाटतं की तिकडे ते अंश यायला पाहिजे. आता हम्म. ब्रह्मस्थान हे सेंटर पॉइंट आहे, म्हणजे आपली सेंटर नाभी आहे. पॉइंट. बरोबर. आपली नाभी आहे. आता जसं बरोबर. की आपल्या नाभीतून आपला जन्म झालेला आहे, हो हो तर त्या ठिकाणी तुम्ही कुठल्या दिशेला चालत जात आहात, तिथे तुमचा दरवाजा आलाय. तर हो. हा. त्याच्यामध्ये कदाचित बदल होऊ शकतो. त्या दिशेला तुम्हाला जी ब्रह्मस्थानातून वाटणारी दिशा जी आहे, ती पर्टिक्युलर ती तिथे सापडत नाही. हो म्हणजेच हो. काय, की इन बिटवीन हम्म. 10 फीट मॅग्नेटिक फील्ड हॅज बीन चेंज. बरोबर. बरोबर सर. मग त्यावेळेला तुम्हाला त्या ब्रह्मस्थानाचा आणि हम्म. जिथे मुख्य दरवाजा असेल त्याच्यामधलं जे काही ओके, टॉलरन्स ज्याचा आहे तो सेंटर पॉइंट. बदलतो. ओके ओके Yes, ओके. हा. बदलतो. आलं लक्षात. हो सर. कळलं का? हो सर. ब्रह्मस्थान हे तुम्हाला पहिला बघा. आता इथे हा फ्लॅट लावलेला आहे मी. हा हा. पहिला फक्त एक नकाशा बघा तुम्ही. त्याच्यामध्ये हो ब्रह्मस्थान मी काढलेलंच आहे बघा. बरोबर. हो सर. 11 नंबर हा जो आहे भाग दिसतो हा. तुम्हाला. 11 तो हो हो उलटा सर, लावलाय. दिसतंय. बरं, आता त्याच्यामध्ये मी ब्रह्मस्थान काढलंय, हो नाही सर. का? मग आता येस. तिथून जर मी बघितलं की त्या ब्रह्मस्थानातून मला सगळ्या डिरेक्शनला जायचं आहे, हा.
तर त्या त्या डिरेक्शनला यदा कदाचित अंशामध्ये बदल होऊ शकतो. ओके आणि हा ओके सर. एवढा विचित्र फ्लॅट आहे. हो हो. मॅडम कारण थोडस त्याचं एनलार्ज कराल का? एनलार्ज कराल का मॅडम जरा थोडस? कारण का की कुंडली मांडले बघा वरती एक डाव्या हाताला. हो आहे सर, डाव्या हाताला दिसतीये सर. हा. मग आता जर समजा तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये जेव्हा तुम्ही आतमध्ये जाल, ब्रह्मस्थान तुम्हाला निवडता आलं पाहिजे, हा पहिला भाग आहे. बर बरोबर त्यानंतर तिथे बरोबर. डोकं आणि पाय असं बघा सिम्बॉल दिलेलं आहे, हेड हो अँड टेल, हो नाही का? हो हेड सर अँड हो टेल, सर. एक हेड आहे, एक टेल आहे, दुसरीकडे दुसरं बेडरूम आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या ठिकाणी टॉयलेट बाथरूम, ज्याला आपण म्हणतो सेल्फ कंटेंट आहे, हा हो सर. नाही का? आणि दुसरं कॉमन आहे. येस सर मग बरोबर. अशा वेळेला तुम्हाला हे जो काढलेलं जिथे डॉट 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 केलेलं आहे ना, हा ज्या लाईन ते हो ब्रह्मस्थानाचा परिसर आहे. हो हो आलं लक्षात सर बघा, माझ्या. डॉट हो डॉट सर. केलेला आहे ना, तो हो ब्रह्मस्थानाचा हो परिसर आला आहे. तो चौकोन. हो सर हो सर. Yes. मग आता येस तिथे तो सेंटर पोझिशन आहे, तिथून सगळी येस डिरेक्शन दिले. येस. तर मग तुम्हाला बघा तिथून तिथे आपल्या ज्या की हा आलं येस लक्षात सर. तिथून ज्या डिरेक्शन्स असतील त्या परफेक्ट असणार आहेत या फ्लॅटसाठी पर्टिक्युलरली. येस. आता बघा, येस सर. हा आग्नेयकड एसी लिहिलेला आहे, म्हणजे साऊथ ईस्ट लिहिलेलं हा आहे हो का? सर. हो आता शनी आहे हा, तिथे. हा हा एसी, हा एसी राईट. लिहिलेलं बघा. मग आता हो सर हा दिसलं. एसी जो कट झाला, तो हम्म. व्हाईट डोस देणारच आहे. हा ओके. तो रिझल्ट व्हाईटच देणार आहे. हम्म त्याच्यामध्ये तुम्ही हम्म. दुसरी गोष्ट, जिथे ब्रह्मस्थान बघा, अर्ध हा ब्रह्मस्थान तुमचं हवेत गेलेलं आहे. हा हो सर ते हो तुमच्या सर. ताब्यात नाही, अगदी. तुमच्या हातात नाही आहे. हो सर म्हणजे हो जी सर. गोष्ट तुमच्या पाशी नाही, ते तुमच्या ताब्यात नाही, म्हणजे त्याचा लॉस तर आहेच ना. राईट. हो सर. अगदी आता अगदी हो त्या सर. ठिकाणी आपण जर बघितलं की ईशान्य दिशा आहे, हा आणि त्या ठिकाणी जी आग्नेय दिशा आहे त्याच्या समोरच्या बाजूला वायव्य दिशा आहे, आणि त्याच्यानंतर पुढे आपण गेलो तर बघा तुम्हाला हा तिथे दिस नॉर्थ लागेल. हो एन सर एन लिहिले आहे. बघा, हो 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 सर आहे. है ना? मग हो तो हो एन म्हणजे काय, तर तो उत्तर दिशा आहे. हो हो बरोबर. मग आता ती शून्य दिशा आहे, शून्य अंशाची आहे. हा हो सर. एन लिहिलाय ना, हा हाताने ड्रॉइंग हो बनवलेला आहे. हो सर शुक्र आहे आहे. तिथे. हा दिसतंय सर, शुक्र आहे तिथे. होय. हा हा. मग त्या ठिकाणी शुक्र जरी असला तरी सुद्धा हम्म ती दिशा जी आहे ती बाद झाली आहे तिथून, बरोबर बरोबर नाही सर. का? होय. हो सर आलं लक्षात. मग आता लॉस कसला होईल? तर शुक्र प्लॅनेट राईट. येऊन सुद्धा त्या हम्म ठिकाणी जर तो लॉस होणार असेल, तर कारण का तुम्ही ज्या वास्तूमध्ये विराजमान आहात त्या वास्तूशी तुमचा सपोर्ट नाही. बरोबर बरोबर सर. जरा कोण आवाज जरा बंद करा. हा. हा सर केला सर केला, मी बंद केला. हा. तर मग तिथे तुम्हाला हा फ्लॅट बघताना तुम्हाला हम्म 3 बेडरूम असो का 4 बेडरूम असो, पण वास्तूचा बरोबर. जो फ्लॅट आहे तो रिजेक्टेड आहे. येस येस सर आलं लक्षात सर. हो हाऊ सर. यू आर गोइंग टू रेकमेंड? बरोबर बरोबर त्याच्यात सर. कालांतराने तो पण दुसरी गोष्ट की आपल्या ह्या वास्तूच्या ह्याच्यामध्ये हा आपण टायमिंग पण शिकणार आहोत, की कोणत्या वेळेला तुमच्या घरामध्ये हो एखादी घटना घडू शकते. हो अच्छा. हो हो हं. कळलं का? मी बरोबर तुम्हाला एक बरोबर. घटना सांगतो मॅडम, तुम्ही बिलीव्ह करा. एक कोल्हापूरच्या मॅडम होत्या, आणि अच्छा त्यांचं फार म्हणजे चांगलं एकदम श्रीमंत कुटुंबातील होतं. अच्छा तर त्या ठिकाणी त्यांचं कुंभ लग्न होतं. अच्छा म्हणजे आता त्या नाही आहेत. अच्छा अच्छा. कुंभ लग्न होतं, आणि सप्तमात येथे शिवराज, बरोबर आहे की नाही? बरोबर बरोबर. बरं, आता तुम्हाला सांगतो मी, 1955-56 साली राहू शनीची युती हा ही त्या ठिकाणी होती. आणि मी नेहमी सांगतो की वृश्चिकेला सूर्य असेल तर त्या स्त्रीच्या जीवनामध्ये हा वैवाहिक जीवन बरोबर सुख प्राप्त होत नाही, हे आपण नेहमी बरोबर. हो सांगितलेलं आहे. हो हो तर ती सर. कुंभ लग्नाची कुंडली सप्तमा शिवरास आली, लग्नेश आणि सप्तमेश हा हा राहूयुक्त दक्षिण दिशेला आहे. बरोबर. हा हा. हो सर. बरोबर आहे? बघा, कुंभ हम्म. लग्न मांडा, हो दक्षिण सर इथं दिशेला आता या असेल. कुंडलीमध्ये पण लकीली कुंभ लग्न आहे, त्यामुळे हा. समोर दिसतंय सर. हं, हं. मग दक्षिण दिशेला तिथे शनी, रवी आणि राहू ह्या तिघांची युती होती 1956 साली, बरोबर नोव्हेंबर महिन्याच्या बरोबर. नोव्हेंबर डिसेंबरच्या जवळपास. आणि हो सर. तुम्हाला सांगतो कालांतराने
मला वाटतं आता गेली 20 एक वर्ष झाली, 15 वर्ष झाली असतील साधारणतः. हो सर. त्या बाईना जीवन एकदम संपवायचं होतं आणि फार कठीण स्थितीमध्ये त्या सगळं अर्थव्यवस्था चांगली होती पण मानसिक स्थिती चांगली हो. नव्हती. आणि बरोबर एक तर काय आहे बरोबर. की संसारामध्ये विघ्न आली होती. हो सर. तर लग्नेश सप्तमी दशम स्थानामध्ये वृश्चिक राशीमध्ये आपण नेहमी वृश्चिक राशीचा फलादेश देतो. हो सर. तर अगदी त्या अगदी. तीर्थयात्रेला गेल्या मुलाला हा घेऊन, आणि त्याला हा. मुलगा 12-13 वर्षाचा होता. अच्छा. हा. म्हणजे आजच्या 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट विचार करत होती. बरोबर. हा हा. तर त्या गेल्या तिथे आणि अरे. रात्री जेवण करताना हम्म. तिथे याच्यामध्ये संस्थेमध्ये राहिल्या आणि जेवणामध्ये विष कालवलं आणि आई ग. दोघांनाही घातलं. बापरे. आणि नेमकं काय झालं हा. की त्या गेल्या आणि मुलगा जिवंत राहिला. माय गॉड. म्हणजे असे बापरे. प्रसंग जेव्हा येतात हो हो. तर त्या व्यक्तीने जीवन संपवलं. आणि चतुर्थामध्ये येणारी रास ऋषभ आहे आणि हो. तिथे केतुचंद्राची युती होती आणि पौर्णिमेचा जन्म होता. बापरे बापरे. मग विचार बरोबर. करा की कुंडली आणि वास्तूचा इफेक्ट किती होतो, येस सर होतो. बरोबर. नाही का? अगदी 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 सर. आणि त्या देशावरती त्यांनी त्यांच्या कुटुंबाने मला बोलवलं आणि सांगितलं की आमच्या बंगल्याची तपासणी करा. अच्छा. आणि हा बघितल्यानंतर कळलं की पत्रिका ज्या व्यक्तीच्या नावावरती बंगला होता त्या व्यक्तीच्या हा. जीवनामध्ये जी ताऱ्यांची स्थिती होती म्हणजे ग्रहांची स्थिती होती ती हा. स्थिती अशी गडबडलेली होती. हो आणि हो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या जातकाला भोगावं म्हणजे लागलं. मुलाचं आयुष्य संपवण्यासाठी त्या गेल्या की दोघंही येस. आपण देवाघरी जाऊ. बरोबर. तिथे त्या एकट्या गेल्या. म्हणजे असे प्रसंग जेव्हा येतात त्याला हम्म, तुम्हाला तुमची कुंडली आणि वास्तू हम्म. बरोबर. हे त्यांचं व्यवस्थित जर कळेल येस त्यांची तेव्हा तुम्ही सरमिसळ वास्तूचा अनुभव. करूनच बघावं लागतं. बरोबर आहे सर. येस. असा ओके. भाग आहे. थँक्यू तर सर. येस सर. थँक्यू. तर इथे उत्तर दिशा तर खराब झालीये. हा, ब्रह्मस्थान आकुंचित झालंय. बरोबर लग्नेला शनी आहे. तर हम्म, उत्तर दिशेची जी काही सुखस्थान आहे, शुक्र तरी हो जरी असला समजा बरोबर. चतुर्थात तिथे, येस तरी येस सुद्धा उत्तर दिशा कट झालेली आहे. तर येस त्याचे परिणाम चतुर्थाचे त्याला मिळणार हो ना. बरोबर आणि बरोबर. बुधकेतू जी आहे ती ईशान्य मुलांच्या काहीतरी सांगण्यावरून किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाले असतील तिथे. हम्म. हा फ्लॅट आहे ना, हा ठाण्यातला आहे मॅडम. हा हा फ्लॅट आहे, हा ठाण्यामधला आहे. हा मला हो. आठवतंय तुम्ही माहिती आहे. हा जमीन वन विभाग ठाण्यातला काहीतरी आहे काय? काय म्हणता? जमीन विमा वन विभाग मधला काहीतरी आहे असं वाटतं मला. हे सर बरोबर आहे ना, हे ब्रह्मस्थान आकुंचित येस झाल्यामुळे त्रास येस आहे ना. येस 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 येस. म्हणजे आपल्याला फ्लॅटची तपासणी करते वेळी असा जर फ्लॅट आला आणि तुमच्याकडे ड्रॉइंग उपलब्ध असेल किंवा तुम्ही ड्रॉइंग काढू शकत असाल तर इथे अग्नेय विभाग मला वाढलाय ना हा. अग्नेयची तो वाढ वाढणं पण झाली. चांगलं नाही ना. वागणं वाढला तर तरी तो चांगला नाही ना. वाढलं पण चांगलं नाही. Yes. म्हणजे एक दिशा एखाद कमी होते, एक येस वाढते. येस येस. म्हणजे हा दाखला आहे तुमच्यासाठी तिथे असं होऊ शकतं. बर, म्हणजे तुम्हाला हे ड्रॉइंग काढता आलं तरी चालेल किंवा बिल्डरनी तुमचं ड्रॉइंग असेल तरी चालेल. पण तुम्हाला काय वाटतं आता ह्या फ्लॅट बघून? एवढा मोठा फ्लॅट आहे 3 बेडरूमचा आणि चांगल्या सोसायटीमध्ये आहे, चांगलं एलिव्हेशन आहे, पण इथे आल्यानंतर जातक दुर्दैवी ठरला. बोला सर काय मत आहे. बोला. मॅडम म्हणले आता ब्रह्मस्थान आकुंचित झालंय म्हणजे नक्की काय ते जरा सांगाल का? तो तिकडचा एक पोर्शन बाद झाला बघा ना तुम्ही. आकुंचित म्हणजे तिकडचं ते डॉट 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 आहेत ना, हा. जे सेंटर लाईन मारलेली आपण सेंटर पॉइंट हो. तिथे बघा डॉट 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 बांधलाय. त्या ब्रह्मस्थानाचं मार्जिन आहे ते. अच्छा बर ते मार्जिन ठेवायला लागतं 10% 20%. तर तो भाग बर. व्यर्थ झाला, तिथून गेला. अच्छा अच्छा आला लक्ष.
कळलं का? म्हणजे तेवढा भाग तुमचा कुंडलीतला कट होतो. येस. अच्छा, बर. सोबत त्या व्यक्तीची कुंडली सुद्धा मी लावलेली आहे इथे. सर इथे साऊथ वेस्टला टॉयलेट आलेलं आहे, तर त्याचं आरोग्याच्या समस्या राहतीलच ना त्या जातकाला? नाही, साऊथ वेस्टला एक वेळेला तिथे परमिटेड आहे टॉयलेट, पण दक्षिण आणि नैऋत्य आणि पश्चिम या 3 ठिकाणी टॉयलेटला एवढा त्रास होणार नाही, पण ईशान्येला आणि पूर्वेला आणि आग्नेयला टॉयलेट भयंकर आहे. असं कळलं का? हो सर. बरं, आता हा मॅप सर तुम्हाला कळला का? हा बेटा बोल. सर नमस्ते. सर नमस्ते. इथे हे तुम्ही आणखी लेक्चर घेणार आहात ना, कारण इथे जे ग्रह मॅप मध्ये कसे लिहिलेले आहेत ते समजत नाहीये सर. अरे बेटा, हा ट्रायल क्लास आहे. हा ट्रायल म्हणून विचारलं मी सर, आणखी क्लास घेणार आहेत ना त्याच्यामध्ये हे हो, मग शिकवणार आता ना सर तुम्ही? मी काय सांगितलं, हा. 10 लेक्चर तू नव्हते का? आता 10 नाही लेक्चर मी होणार. होती सर, मी होती, पण मी ट्राय करते ह्याला समजण्याचा. पण धनुर राशीमध्ये शनी आहे आणि ते साऊथ ईस्टच्या कॉर्नरला शनी लिहिलेले ना, ते मला थोडस कन्फ्युजन झालं. म्हटलं आणखी, कारण मग नाही घेतलं मग तुम्ही मग सर. अरे असं कसं? आता हे मी लावलंय हा का लावलंय? तुम्हाला फ्लॅट कसा असावा आणि कसा दोष आहे तो कळण्यासाठी लावलंय हा ना मी. हा 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 ठीक आहे, थँक्यू सर. मी सर मस्करी करते, मला असं वाटतं कधी कधी विसरलात मग काय करायचं आपण. आणि असा माझं कसा कसं आहे विषय? ना, प्रत्येक मी त्याचा प्रिंट काढणार, त्याच्यावरती बघणार आणि नंतर मग प्रश्न विचारणार. अरे बेटा, तर म्हणून पहिली विचारलं. गोष्ट म्हणजे तू प्रिंट काढ, नाही तर छापखाना काढ, काय करायचं ते कर. पण पण आता आजचा क्लास जो आहे तो हा. लोकांना या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी आहे. हो सर, हो सर, समजलं. कळलं का? मॅडमने आता लगेचच प्रिडिक्शन दिलं ना, तर मी थोडी घाबरली. मी म्हटलं अरे नंतर बाबा, नाही घेतलं मॅडम मग काय हुशार करणार. आहेत. मॅडम हो गणिताच्या मॅडम आहेत आमच्या. हो ठीक आहे, थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू. हा, चव्हाण मॅडम, सर गणित. हा, बोला. काय बोला हा मॅडम, म्हणजे बोला. बोला बोला. बोला आता, सगळ्या बोला, कोणी बोलायचं. हा म्हणजे वास्तूचा कोणताही भाग आत गेलेला किंवा बाहेर नको, रेक्टँगल किंवा स्क्वेअर असं पाहिजे का? नक्की. वास्तू ही शेप मध्ये असावी, इन शॉर्ट. अनशेप जेव्हा होते त्यावेळेला त्याच्यातली दुःख अकॉर्डिंग टू अवर होरोस्कोप त्या ठिकाणी ते प्रश्न उपस्थित होतात, इन सिंपल वे. धन्यवाद. सर एक मिनिट, एक विचारू बोला एक. बोला ना. हो, विदिशा वास्तू आहे पहिली. नाही वास्तू विदिशा नाही, ऐका 2 मिनिटं. विदिशा वास्तू, विदिशा ही जमीन असते. हो, जमिनीवरती त्या विदेशाप्रमाणे हे दिशेप्रमाणे टावर बांधलेलं आहे, आहे. हा 20 मजल्याचा हो टावर आहे साहेब. हो, तो पहिला चूक बांधताना चूक झाली पहिली सगळी. हा, विदिशा झालाय सगळं ना. दिशा सगळं म्हणजे विचित्रच झालेलं. सगळं हो, विचित्र. दिशाच मिळाल्या नाही, कोणत्याच हा, दिशा मिळाल्या नाही. आणि पूर्व प्रॉपर दिशा आग्नेय नाही. येस येस ईशान्य वाढल्यात, येस, ईशान्य आग्नेय वाढलेत बरोबर. म्हणजे तिथे सगळ्या कुठल्या दिशा. तऱ्हेची दुःख येते. हो हो तर हा वाकडा तिकडा असा फ्लॅट जर तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये बघायला गेलात तर काय होईल? तिथं काही सरळ काहीच आपण होणार नाही. काहीच नाही होणार. खरंय, हो, सरळ काहीच होणार नाही. काहीच होणार नाही. सर म्हणजे काय हा काय एक, ठिकाणी राऊंड बाल्कन्या पण असतात ना, ते पण बिल्डिंग योग्य नाहीत ना सर? नाही ना, त्याचा तो प्रॉब्लेम येतो. आता मॅडम असा आहे की त्या ठिकाणी समजा ईशान्य दिशा जर दूषित झाली असेल, जर तर त्या ठिकाणी ईशान्य दिशा इट इज रिलेटेड विथ द आय. डोळा. ईशान्य दिशा म्हणजे डोळा. आता आग्नेय दिशा म्हणजे तुमचा उजवा डावा डोळा आणि उजवा डोळा. त्यामध्ये जर ती दिशा कट झाली असेल किंवा त्यामध्ये ग्रह असतील तर डोळ्यांचे प्रश्न उपस्थित होतात. कुलकर्णी मॅडम, बरं सर ठीक आहे. नाही आवाज बाहेर कटतोय तर तो अशा का? बिल्डिंग बांधल्या तर सगळ्या, हा? एक पण हो बिल्डिंग सर, धड तुम्ही नाहीये. सांगताना त्याप्रमाणे आग्नेय दिशेला डोळ्यांचे मोतीबिंद वगैरे भरपूर ऑपरेशन हो झालेले आहे.
येस येस. हो बरोबर आहे. सर ईशान्य म्हणजे डोळा सांगितला, पण म्हणजे ईशान्य आणि आग्नेय हे दोन डोळ्यांचे हे धरायचे का दिशा? हो. उजवा हात जो आहे ना मॅडम, हा तर त्या ठिकाणी उजवा डोळा आपण जर बघितला, आपण उभं राहिलो तर त्या हा ठिकाणी वास्तूवरती जर लावलं तर त्या ठिकाणी ईशान्य आणि आग्नेय ह्या दिशेला डोळ्यांची हे दिसतं तुम्हाला, हा प्रश्न दिसतात. हा. सर एक प्रश्न विचारू? हा बोला. नमस्कार सर. हल्ली कसं नमस्ते. असतं, सपोज दोन फ्लॅट्स लागून आहेत, म्हणजे एक भिंत कॉमन असते हा मर्ज आणि करतात ते, क्लब अशी करतात. हा, तर अशा वेळी जर म्हणजे ती जर दक्षिण दिशा असेल, त्या साईडला काही खिडकी नसणार, काही नसणार, तर म्हणजे ती दूषित झाली असं समजायचं का मग? हा आता बघा मॅडम, मी तुम्हाला सांगतो, कधी कधी आपल्या शेजाऱ्याचा फ्लॅट आपल्याला स्वस्तात मिळतोय आणि तो आपण विकत घेतो, पण आपला फ्लॅट मोठा होईल असं आपल्याला वाटतं. हा हा मग जेव्हा तुम्ही शेजारचा फ्लॅट घेता, त्याच्यातला जो काही कट किंवा तत्सम काही गोष्टी असतील, हा. त्याचा जो काही इफेक्ट आहे तो आपल्याला आपल्यासाठी भोगायला लागतो. म्हणून फ्लॅट क्लब करू नये, तो सेपरेट ठेवावा, हा सेपरेट ठेवावा. अच्छा. हा म्हणजे त्या ठिकाणी जी काही दुःख निर्माण होणार आहेत, तर ती दुःख तुम्हाला दिसणार नाही किंवा येणार नाही तुमच्यावरती ती दुःख. कळलं का मॅडम? जरा ते हे लावा, देवतांचा जो चार्ट आहे ना. होय लावते सर, लावते. सर सर मेहर, विचारू का? हा बोला ना. हे या बिल्डिंग मध्ये सगळ्याच म्हणजे बरीच ही मल्टी स्टोरीड असेल, ते सगळ्यांना सेम टाईप ऑफ प्रॉब्लेम येतील का? असाच लेआउट असेल कालांतराने येते. कालांतराने? येस, जसं त्याचं नशीब, जसं त्याचं गोचर, त्याप्रमाणे वास्तूमध्ये असा प्रॉब्लेम येतो. ओके ओके, थँक्यू. पण आता सर इथे आपण जसं जसं वर जातो तसं हे डिग्री हो, चेंज चेंज होतात ना. चेंज हा. होत आहे, नक्की चेंज होत आहे. तुम्ही सांगतो ना तुम्हाला की बरेचसे जे काही मल्टी स्टोरी फ्लॅट्स आहेत, डिग्री हा जो भाग आहे ना मॅडम, हा तुम्ही सरफेस जो ग्राउंड असतो आपला, म्हणून मी मगाशी सांगितलं की प्रत्येक स्टेशनला तुमचं सी लेवल लिहिलेलं असतं. तुम्ही समुद्र सपाटीपासून किती उंचावर आहात, पण त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर ते जे डिरेक्शन असतं ते तुम्हाला सापडतं का? आणि त्या ठिकाणी ती देवता तुम्हाला मिळते का? आता प्रत्येक फ्लॅट जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल कराल, त्यावेळेला तुम्हाला त्या देवता तिथे सापडल्या पाहिजेत, आढळल्या पाहिजेत चांगल्यापैकी, म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये. आता जसं मुख्य सोम बल्लाट या उत्तरेच्या देवता आहेत आणि तिथे समजा टॉयलेट आलं तर ते ऍडवायजेबल नाहीये बिलकुल. तो त्या देवतेला त्रास होतो. त्या देवता ज्या काही आहेत त्या शुभ देवता आहेत, पण जसं ते समजा एखाद्या व्यक्तीच्या ईशान्य दिशेला कट झाला असेल किंवा ईशान्य दिशेला एखादे ग्रह असतील, तर त्यावेळेला ईशान्य दिशा ही आरंभ कधी होते, तर ती 45 अंशावरती. कळलं का? ईशान्य दिशेचा आरंभ हा 45 अंशावरती होतो. मग तिथे मृगदिती आदिती शिखी ह्या नावाच्या ज्या देवता आहेत, तर मृग म्हणजे काय, तर पुत्र वैर. तिथे निश्चितच पुत्राशी आपलं जमणार नाही, वैर होणार. मग ती मृग देवता आहे ती चुकीची आहे. दिती आदिती, संपत्ती कमी कमी होत जाणे. आता काही ठिकाणी ईशान्येला जर दोष असेल किंवा ईशान्य दिशा दूषित झाली असेल किंवा तिथे बाद झाली असेल किंवा ती ताब्यात नसेल, तर तिथे आदिती दितीचं दुःख आलं तर संपत्ती कमी कमी होत जाणे आणि स्त्रीला दोष तयार होतो. आता त्या ठिकाणी स्त्रीला दोष तयार झाला तर तो योग्य आहे का? तर नाही. कळलं का? मग नंतर शिखी. शिखी म्हणजे स्वतः व्यक्ती, त्याची मान सन्मान वगैरे हा जो भाग आहे तो शिखीमध्ये पकडला जातो. आणि आपलं वाचा, आपलं जे मुख आहे किंवा मुखाचे विकार आहेत, डोळ्याचे विकार आहेत, ते तुम्हाला त्या ठिकाणी मृगदिती आदिती शिखी ह्या ज्या 4 देवता आहेत या 100% निगेटिव्ह आहेत. मग त्याच्यानंतर पर्जन्य नावाची देवता येते. मग एखाद्याच्या घरामध्ये जर समजा सतत मुली जन्माला येतात असेल, पर्जन्य म्हणजे पाणी, कळलं का? पाऊस, पाण्याची व्यवस्था, मग त्या ठिकाणी स्त्रीचा जन्म होतो. पण पर्जन्य देवता चांगली आहे, मग इंद्र महेंद्र येतं. मग आता तशा ह्या देवता ज्या आहेत त्या तुम्हाला तपासता लागेल. आणि तिथून तुमचं द्वार आहे का? मग त्या द्वारामध्ये तुम्हाला त्या कटकटी तयार होतील, मग तुम्हाला त्या फेस कराव्या लागतील. मग त्या देवतेचं
जी वनस्पती आहे तर ती तुम्ही तिथे लागवड कराल तर त्याचं भक्ष्य आहे ते त्या देवताचं. कळलं की नाही? तर तो पण एक जीव आहे, देवता आहे ती. मग ती देवता तुम्हाला काय देणार आहे? तर तुम्हाला मृग भीती आदिती शिकी ही चांगले विचार देणारच नाही तुम्हाला. त्या ठिकाणी जर चुकीची व्यवस्थापन असेल, म्हणून त्या ठिकाणी परमेश्वराचं स्थान सांगितलेलं आहे आपण की ईशान्य दिशेला देव्हारा असावा किंवा देव असावे, पण तिथे चुकीची व्यवस्था नसावी. आता ईशान्य दिशेला मी तुम्हाला सांगतो, एक नेता आम्ही घर पाहायला गेलो होतो आणि ईशान्येला फार श्रीमंत लोक आहेत ते, 1000 कोटीच्या वरती आहेत, पण त्यांनी तिथे बार रूम केला होता. म्हणजे स्पिरिट आलं, दॅट इज नॉट परमिटेड. शेवटी काय झालं की तिथे त्याला घरातून हाकललं. म्हणजे त्या ठिकाणी त्याचं मेष लग्न मीन रास आहे, त्या व्यक्तीची चतुर्थामध्ये उच्चीचा गुरु आहे. कळलं का? 1953-54चा जन्म आहे, रेवती नक्षत्र आहे, मेष लग्न आहे. पण तिथे शुक्र गेल्यानंतर पत्नी निघून गेली घरातून, हे पण दुःखच आहे ना. मॅडम चार्ट काढा. सर बोला. एक विचारू. हा सर, तुम्ही हे जे सगळ्या देवता सांगितल्यात त्याचे सगळे अर्थ म्हणजे खराब असतील तर काय होईल किंवा चांगले असतील हे सगळं तुम्ही घेणार आहात ना चांगलं आता त्याच्यामध्ये? आता आत्ताच घेणार आहे, आत्ताच घेईन. आता किती वेळ आहे तो बघतो, आत्ताच घेईन. ओके सर, ठीक. येस. बर, आता सर एक सर पहिली हे सूचना. ड्रॉइंग द्याल ना तुम्ही नंतर? सगळं देणार. हा, नाही मी म्हणजे तुम्हाला सर स्क्रीनशॉट नको मुहूर्ताच्या घ्यायला. नाही घेऊ नका, नका घेऊ. आय विल सेंड इट. ठीक आहे, ओके सर. मुहूर्ताच्या नोट्स पण देणार, वास्तूच्या नोट्स सुद्धा देणार. काही घेऊ नका, आपल्याकडे सगळं ओके ओके, साहित्य आहे. चालेल चालेल, थँक्यू. धन्यवाद सर, धन्यवाद. धन्यवाद. आता ऐका 2 मिनिटं. बऱ्याचशा तक्रारी येत आहेत. कसल्या? माझ्या नाही का आमच्या नाही. नाहीतर तुम्ही मला तक्रारी म्हणजे काय, माझ्या तक्रारी तुमच्याकडे येतात नाही. शास्त्री परीक्षेबद्दलच्या तक्रारी भरपूर लोक आम्हाला फोन करतात आणि सांगतात की हे असं झालं, ते तसं झालं. शास्त्री परीक्षा काही त्याच्यामध्ये मी काही इंटरेस्टेड नसतो. आज मी एक गणिताची पोस्ट पाठवलेली आहे. तर शास्त्री परीक्षा जे लोक घेणारे आहेत त्याला शास्त्र किती माहिती आहे हा पहिला भाग विचारा आणि त्यांना सांगा की मी 1-2 महिन्याची फी भरतो, तुम्ही कसं शिकवता हे पाहतो आणि त्याच्यानंतर बाकीची फी भरतो. फी भरून फसवू नका, नाहीतर तुमचे सगळे पैसे फुकट जातील. 10, 12, 15 हजार रुपये जे असतील ते. तर त्या ठिकाणी एवढे महागातले जे क्लास असतात ते नंतर फी घेतात आणि कोणाला तरी आणतात आणि नंतर ते तुम्हाला काही शिकवत नाही, फक्त वाचून घ्या, लिहून घ्या, लिहून घ्या, वाचून घ्या, हेच सांगितलं जातं. तर अशा क्लासला सांगा ट्रायल क्लास करायचा आहे मला, आणि बाकीच्या पेशाचं व्याज द्यायला लागलं तरी चालेल, पण मी पहिल्यांदा तुमची तपासणी करणार. ज्याप्रमाणे तो शास्त्री झालाय का ही पहिल्यांदा, त्याला शिकवता येतंय का ही तपासणी. तुमचे पैसे फुकट येत नाहीत. शास्त्रीच्या परीक्षेमध्ये अवश्य शिका, पण हे बंडलबाज लोकांकडे हे करू नका. त्याला ज्ञान पाहिजे. कळलं? ह्याच्यावरती कोणाचं काय ऑब्जेक्शन आहे का? काही ऑब्जेक्शन प्रतिप्रश्न काय? पूर्वीचं शास्त्री वेगळं होतं, आताचं शास्त्री वेगळं आहे. सर, आता बोला. जी इमेज आता दिलेली पाठवली होती, आता काढलं ते मॅडमनी, याच्यामध्ये फक्त आउटर मध्येच फक्त याचे अर्थ दिलेले, मधल्या याचे नाही आहे का? मधल्याचे पण आहेत. पृथ्वीधर वगैरे ज्या देवता आहेत त्याचे पण आहेत. तेच तुम्ही त्यांचे शास्त्री करणार आहात का? नाही. अजिबात नाही करणार, कधीच नाही. पहिला त्या मास्टरची तपासणी करा, त्याला काय येते. आणि शास्त्रीचं ऐका, मी तुम्हाला तपासणी काय सांगतो ते ऐका. त्याला सांगा की भाव जेव्हा लुप्त होतो त्याचं कारण मीमांसा सांगा आणि ते लिहून घ्या. नाही सर, मी नाही करणार आहे. तुम्ही नाही करणार ते नाही सांगत मी जनरल सगळ्यांना सांगतो. जे लोक शास्त्री करणार आहेत त्यांनी त्या मास्तरला विचारायचं की भाव का लुप्त होतो आणि तो कसा होतो.
त्याचं प्रॅक्टिकल पहिला शिकव, मग मी ऍडमिशन घेतो. तो तुम्हाला सांगणार नाही. कळलं? देंद्रे साहेब. हो सर. मी काही शास्त्री करणार नाही अजिबात. आता आणि तुमचं ऐकल्यावर तर कधीच नाही करणार. ठीक आहे, चला. आता मॅडम तो चार्ट पुन्हा लावा आपल्या देवतांचा. यांना देवतांचे थोडे हा अर्थ जे आहेत होय जेवढे लावते. होतील आज तेवढे आपण सांगूया, आणि मग त्या ठिकाणी नंतर पुढे आपल्याला हे करूया. बघा, इथे उत्तर दिशेला तुम्हाला बाहू जो आहे ना, उत्तर दिशा दिसते ना तुम्हाला, कळलं का? तर तिथे उत्तर दिशेला ही जी देवता आहे, तर त्या ठिकाणी ती जी देवता आहे तर ती किती अंश याची आहे, तर ती 0 अंशाची देवता आहे. आता त्याच्यामध्ये ती 29वी देवता आहे. कळलं का? तर भल्लाट आणि सोम. भल्लाट म्हणजे समृद्धी. कळलं का? भल्लाट म्हणजे काय? तर समृद्धी. आणि सोम म्हणजे धनलाभ. कळलं? ह्या 2 देवता ज्या आपण बघितलं, आणि त्याच्यामध्ये मुख्य नावाची देवता आहे 27वी, ती धनवृद्धी, म्हणजे धनामध्ये वाढ. म्हणून त्याला मुख्य सोम भल्लाट असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर मृग देवता जी आहे ते पुत्र वैर. कळलं? आणि ती मृग देवता जी आहे ती 31वी आहे. 30 सर. सर हा 30 हा 30वी आहे. हा 31वी जी आहे तिथे बरोबर दिसत नाही. आदिती स्त्री दोष. आदिती. हा आदिती देवता जी आहे ती 31वी आहे. त्याच्यामध्ये स्त्री दोष हा एवढं तरी लिहून ठेवा, मी पाठवणार आहे तुम्हाला, हे पाठवतो. 32वी आहे ती द्वितीय आहे. हा संपत्ती कमी कमी होत जाणे, आर्थिक स्थिती कोलमडणे. नंतर ईश नावाची म्हणजे अग्निदेवता आहे, ती शिखी म्हटले त्याला, ते डोकं आहे, शिर. पर्जन्य जी आहे ती दुसरी देवता आहे. म्हणजे 1 नंबरची देवता ईश म्हणजे ईश्वराचा हे आहे. आणि त्या ठिकाणी बघा मी हे केलंय, तो कम्प्लिटली तो पोर्शन आहे तो डॉट डॉट करून बनवलेला आता. आणि त्याच्यामध्ये कम्प्लिटली अशा ज्या 4 देवता दर्शवलेल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये ईश आणि पर्जन्य. पर्जन्य म्हणजे कन्या जन्म होणे. त्याच्यानंतर तिसरी देवता जी आहे ती जयंत आहे, धनप्राप्ती. चौथी जी आहे ती इंद्र, राजमान्यता, अधिकार. 5वी जी आहे ती सूर्य म्हणजे क्रोध. आता बघा ही पूर्ण पूर्वेची आहे. पूर्वेला खरं बघितलं दिशा ही इंद्र आणि सूर्य हे 2 आहेत. पण सूर्य दिशा जर आपल्याला त्या कंपासमध्ये दिसत असेल तर तिथे तुम्हाला क्रोध नावाचं जे काही फळ आहे ते प्राप्त होईल. सत्य 6वे असून ते असत्य आहे, ते सत्य नाही. भूष जी आहे ती 7वी देवता आहे, ती गौरी आहे, म्हणजे चुकीचं काम करणे. त्याच्यानंतर 8वी देवता आहे ती आकाश आहे, त्याच्यामध्ये चोरी, नभ. नभ म्हणजे आकाश. आणि आग्नेय दिशा जी आहे ती पुत्र नाशक. आता ही 9 नंबरची जी दिशा आहे, तर त्या ठिकाणी बघा आपलं ढोपर आणि कोपर ते येतं. आणि ते कुठलं आहे तर ते उजवं आहे. कधी कधी काही लोकांना स्पॉन्डिलोसिसचे काही आजार आहेत, ढोपराचे विकार आहेत, तर अशा वेळेला ते जाण्यासाठी म्हणून तुम्हाला किंवा तुमची आग्नेय दिशा तपासावी. आता ह्या देवता ज्या तुम्हाला मी शिकवल्यात त्याच्यामध्ये मुख्य सोम भल्लाट, त्याच्यानंतर मृग, दिती, आदिती, शिखी, ईश, पर्जन्य आणि जयंत, इंद्र, सूर्य. काय त्याच्यामध्ये विचारायचं? विचारा सत्य, भूष, आकाश आणि अग्नी. हे आपण आग्नेयपर्यंत आलेलो आहोत उत्तरेपासून. तर गुडघा पण येतोय ना तिथे अग्नीमध्ये? हो, का नाही गुडघा येत गुडघा? गुडघा येतो. गुडघा येतो. म्हणजे सगळ्याच. हा सर म्हणाले बरं. ना, कोपर आणि ढोपर. हा 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 आता जर ते समजा ढोपर तुम्हाला लक्षात नाही आलं. हा 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 सर मी विचारू? हा बोला.
आता ह्या सगळ्या इथपर्यंत आपण आग्नेयपर्यंत आलो. हा बाकीच्या गोष्टी कळल्या मला, पण म्हणजे हे पण कळलंय, पण तरी सुद्धा मला असं विचारायचं वाटतं की आग्नेय दिशेला एक तर पुत्रनाशक म्हटलंय आणि ढोपर आणि कोपर या हम्म. अवयवाबद्दल काहीतरी त्रास असं म्हणायचंय ना? हम्म. मग वास्तुपुरुषाचं जे अंग आहे हा. ते त्या दिशेला येतं असं सांगितलेलं आहे. अच्छा. वास्तुपुरुषाचं अंग म्हणजे आपली अंग. संपूर्ण वास्तू. आता जर हा. समजा आपण तो प्रश्न फार चांगला आहे. जर हा. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये किंवा वास्तूमध्ये आग्नेय हा. दिशा कट झाली असेल हा. तर त्याला तुम्हाला ही दुखणी येणार. हा. मग हे दुःख आल्यानंतर तुम्ही जातकाला सांगू शकता की तुला हे दुःख आग्नेयला का आलेलं आहे, कारण तुझ्या आग्नेय दिशेमध्ये काही चुका आहेत. हम्म. मग त्या ठिकाणी त्या स्त्रीला, त्या पत्नीला किंवा त्या पतीला, त्या पुरुषाला ह्या सगळ्या गोष्टीतून जावं लागेल. म्हणून तिथे आग्नेय दिशा जी आहे तिथे ह्या गोष्टी त्याला प्राप्त होतील, जर दूषित झाली असेल तर. नाही तर नाही. हम्म. कारण त्याचा अंमल जो आहे तो तिकडे आहे. म्हणजे कशावरती आहे तर ढोपर आणि कोपर उजव्या हाताचं. हम्म. ओके. कळलं उजवा का? हात. हा. उजवा आहे. हम्म. आणि तो पहुडलेला पण वास्तुपुरुष आहे ना. हा. हा बोला. पण सर याच्यात कट आणि वाढीव याच्या व्यतिरिक्त पण दुसरी काहीतरी दोष असू शकतो पाणी का? पाणी आलं समजा आग्नेयाला तर नाही हा. चालणार, पाण्याचा स्त्रोत बरोबर वगैरे. हा. बरोबर आहे. येस. हो. ओके ओके सर, कळलं. म्हणजे थँक्यू तुम्हाला सर. फॉलो काय करायचं आहे, हा वास्तुपुरुषाचा जो आराखडा आहे तो फॉलो करायचा. हा. कळलं. हम्म. त्याच्यानंतर वितथा जी नावाची देवता आहे. आता पुष्य जे आहे, पुषा म्हणजे गुलामगिरी आहे. एखादी व्यक्ती फक्त नोकरीत काम करते किंवा काय करते, त्याचा दरवाजा जर त्या ठिकाणी असेल, वाक्य व्यवस्थित ऐका, मनुष्य गुलाम कधी होतो तर त्यावेळेला ही जी देवता आहे ही, तिचं नाव आहे पुषा. तर त्या ठिकाणी तिथे तुम्हाला मरमर मरावं लागतं, भरपूर काम करावं लागतं. बिकॉज युअर एनर्जी इज गोइंग टू वेस्ट. फुकट जाते, तुमची शक्ती वाया जाते. त्याला आपण थोडक्यात असं म्हणतो की केलेलं काम पूर्ण होत नाही, शक्ती वाया जाणं. मग त्या ठिकाणी तुम्हाला तिथे गुलामगिरी करावी लागते. पुषा नावाची देवता आहे. त्यानंतर 11 नंबरची देवता जी आहे ती वितथा, जिथे नीचत्व सांगितलेलं आहे की नॉट परमिटेड. तुम्हाला अपमानित होणं, कमतरता तयार होणं, किंवा एखादी गोष्ट जी आहे ती तुम्हाला प्रमोट न होणं, सतत हेटाळणी होणं, नीचता. कळलं का? फक्त आता इथे 12 नंबरचं गृहक्षत म्हणजे पुत्रवृद्धी. म्हणजे त्या ठिकाणी जर तुमचा दरवाजा असेल किंवा त्या दिशेला जर एखादी चांगली व्यवस्था असेल तर तिथे कधी कधी आपल्या कुटुंबामध्ये पुत्र म्हणजे आपला जो वंश आहे त्याच्यामध्ये वाढ होणे. वाक्य ऐका, आपल्या वंशाची वाढ होणे, पुत्रवृद्धी. तर ही कधी होईल तर ज्या वेळेला तुम्हाला ग्रहक्षत नावाची देवता तिथे कार्यरत असेल आणि तिथे तिथे त्याची व्यवस्था चांगली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच पुत्रवृद्धी होऊ शकेल. पुत्राची वृद्धी होणं आज लोकांची समस्या आहे, लक्षात घ्या. आज मुलांना नोकऱ्या नाहीत, मुलांचं एज्युकेशन नाही. कळलं. मग हे का होतं असं, तर त्याला कारण तुम्हाला या सगळ्या गोष्टी तिथे त्रासदायक ठरतात. तिथे देवता जी आहे ती गृहक्षेत्र आहे ती बिघडलेली आहे पाहिजे. नंतर यम नावाची देवता आहे, ती चुकीचं कर्म करणं आहे, शूद्र कर्म. त्याला आपण म्हणतो शूद्र कर्म. दॅट इज रॉंग. मग ते नाही झालं पाहिजे. ते दक्षिण आहे. दक्षिणेचा राजा कोण आहे? यम. यम म्हणजे शेवट, चुकीचं कर्म. यम म्हणजे सीमित. कळलं का? त्यानंतर गंधर्व, कृतज्ञता. एखादं कार्य झाल्यानंतर तुमच्यावरतीच पलटी होणे, तर समजायचं तिकडे आपला दरवाजा चुकीचा आहे. कृतज्ञ होतात ना माणसं आपल्यावरती. मग तो भाग आहे. कळलं. गंधर्व. नंतर भृगराज,
अधोगती, एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अधोगती कधी येते, तर त्यावेळेला तुम्हाला हा 15 नंबरचा जो दरवाजा आहे हा जर असेल तर अधोगती निश्चित समजावी. हा कंपास मी तुम्हाला पाठवणार आहे, तो व्यवस्थित लिहिलेला असेल. बिलकुल चिंता करू नका, कलरफुल आहे. माझं काम सगळं तर एकदम नक्की तो शब्द काय आहे? भृंगराज. राज आहे का? तो हा ते दिसत नाही ना ते आधी. हा ते नाही, ते कंपास आकृती आली ना त्याचं ते असं मी पाया. तुम्हाला कंपास पाठवेल मॅडम, पाठवेल कंपास. बरं. त्याच्यानंतर अधोगती, एखाद्या व्यक्तीला अधोगती येणं म्हणजे काय, त्याचं काम नाही होणार. आणि जो जिथे इन्व्हेस्टमेंट करेल तिथे लॉस करेल, म्हणजे अधोगती आली की नाही. अधोगती बऱ्याच प्रकारची असू शकते. नंतर मृग, पुत्रपीडा. बघा, एक वरती पुत्र वैर आहे आणि इथे पुत्र पीडा आहे, मृग. नंतर पितर, अल्पधन होणे. अल्पधन म्हणजे चांगली गोष्ट आहे का? नाही. धनामध्ये कमतरता येणे. नाही. द्वारपाल नावाची देवता आहे 18वी. तिचं व्ययवृद्धी, खर्चामध्ये वाढ होणे. सुग्रीव, धनहानी 19. पुष्पदेवता, समृद्धी. वरुण, धनप्राप्ती. वरुण आणि पुष्पदंत, पुष्पदेवता ह्याच्यामध्ये जर आलं तर त्या ठिकाणी धनप्राप्ती आणि समृद्धी होईल. असुर, असुर हा ज्यामध्ये सरकारचं भय असणं, हा असुर आहे. शेष, धनहानी. पाप यक्ष्मा, अनेक प्रकारचे रोग. 24वी देवता आहे. त्यानंतर 25वी रोग म्हणजे भांडण, झगडावं लागणे, कोर्ट कचेरी, लिटिगेशन, कर्ज. आता रोगाशी सुद्धा झगडावं लागेल ना. त्यानंतर नाग नावाची देवता आहे, शत्रुवृद्धी, शत्रूंमध्ये वाढ होत जाणे सतत. तर अशा ह्या 27 देवता ज्या आतापर्यंत मी तुम्हाला शिकवलेल्या आहे. आणि मधला जो चौकट आहे त्या सुद्धा देवताच आहेत, पण तिथे सुद्धा तुम्हाला मरीची आहे, आर्यमा आहे, ब्रह्मा आहे, ब्रह्मस्थान आहे, विवस्वान आहे. तर अशा ह्या ठिकाणी एखादी समजा भाग कट झाला असेल तर ह्या विवस्वान वगैरे ज्या देवता आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत, तर त्या ठिकाणी ब्रह्मा सुद्धा पॉझिटिव्ह आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा ठिकाणी तिथे वास्तव्य केल्यास किंवा त्या ठिकाणी कट झाल्यास त्याच्यातून तुम्हाला निश्चितच हानी पोहोचली जाते. कळलं का? तो जमिनीचा भाग आहे. मित्र म्हणजे एक चांगली गोष्ट आहे. शेष, रुद्र, इंद्रजय. कळलं? या देवता आहे. आर्यमा, सविता. सविता ही देवता आहे. मरीची म्हणजे त्या ठिकाणी त्या देवता सुद्धा दुखावल्या गेल्या नाही पाहिजे. संपूर्ण ज्याला आपण वास्तुमंडळ बोलतो. मॅडम पत्रिका काढून आहे. लक्षात आलं? वास्तुमंडळ. आणि वास्तुमंडळाचा अभ्यास हा प्राथमिक तुम्हाला असणं फार गरजेचं आहे. जर तो अभ्यास नसेल तर तुम्ही पुढची वास्तू जी आहे ती एक्सप्लेन करू शकत नाही, त्याचं फलादेश देऊ शकत. ज्याप्रमाणे कुंडलीतील फलादेश असतो तसंच वास्तूमध्ये या देवतांचा पण फलादेश तुम्हाला देता आला पाहिजे, त्याचं विवेचन करता आलं पाहिजे. आता आपली संस्कृती फ्लॅटची आलेली आहे. जेव्हा तुम्ही बंगला बांधणार असाल तर त्या वेळेला बंगल्याचं वास्तूमध्ये सुद्धा या मंडळाचा वापर अवश्य करावा. हे वास्तू मंडळ आहे, त्याच्यावरती वास्तू पुरुष विराजमान होणार आहे, जो आपल्या वास्तूचा मालक आहे. आणि त्यामध्ये त्याचं अंग जर तिथे दुखावलं गेलं असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी भयंकर प्रश्न तयार होतात. मी एक साताऱ्याची केस सांगतो तुम्हाला. एक रिटायर्ड ऑफिसर होते, चांगल्या मुद्द्यावरून ते रिटायर झाले आणि सहज म्हणे नवरा बायको दर्शनाला गेले होते बाहेरगावी यात्रेला. आणि काय झालं कळलं नाही. त्यांचा दरवाजा जो होता बंगला
तो आग्नेय दिशेला होता. हॅलो तिथून काय बाबा हॅलो कोण आहे? तर केलं म्यूट. हा, त्याला काही हे नाहीये का? तर मग त्यावेळेला त्या ठिकाणी बंगल्यातून तो स्पीडी असा बाहेर निघाला आणि समोरून येणाऱ्या ट्रकने पूर्णपणे उडवलं गेलं आणि तात्काळ मृत्यू झाला. मग आग्नेय दिशेचा दरवाजा असल्यावरती मग तो कंपाऊंडचा असला तरी आणि घरचा मुख्य दरवाजा असला तरी जिथून तुम्ही एंट्री एक्झिट करत आहात ती सुद्धा देवता जर दूषित झाली असेल तर घरामध्ये अशा तऱ्हेचे अपघात संततीबद्दल होऊ शकतात. म्हणजे संततीचा विकास तुम्हाला हवा असेल, पुत्रवृद्धी, तर त्या ठिकाणी ती सुद्धा तुम्हाला देवता बळ देते. जर तिथे अग्नी किंवा एखादी देवता जी आहे ती तुम्हाला त्रास देणारी असेल तर घरामध्ये अशा गोष्टी घडू शकतात. आता हा जो आराखडा आहे हा जमिनीचं जे वास्तू पुरुषाचं मंडळ आहे तर त्याचा बद्दलचा आहे, पण त्याच्यामध्ये जो आपला कंपास आहे त्याच्यावरती ह्या सगळ्या देवता नमूद केलेल्या आहेत. तो मी तुम्हाला पाठवीन. त्याच्यावरती तुम्ही तो झेरॉक्स कलर मारून घ्या आणि ॲक्रेलिकची अशी डिश मिळते त्याच्यावरती तो चिटकवा आणि त्याच्यावरती कंपास चिटकवा. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित जिथे जिथे तुम्ही वास्तूला जाल तर तिथून तो कंपासावरती कुठली देवता आली आहे आणि त्याचा फलादेश काय मिळू शकेल आणि जमल्यास त्या जातकाची डेट ऑफ बर्थ घ्या, त्याचे प्रश्न विचारा, हे प्रश्न का येत आहेत हे त्याला समजावून सांगा की तुमच्या घरामध्ये अशा अशा गोष्टीचा अभाव आहे किंवा विकार आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला ही गोष्ट तिथून हलवली पाहिजे. तर त्या ठिकाणी तुम्हाला ती गोष्ट जर विचारात केली तर जीवनामध्ये निश्चितच फरक पडेल. आता मुख्य दोष काय तयार होतात सांगतो. गृहिणीचे दोष जे आहेत, पण तिचा सतत वावर हा स्वयंपाकघरामध्ये असतो, तर त्यावेळेला तिला त्या ठिकाणी जे काही अग्नी जर चुकीच्या दिशेला असेल तर आलेली सगळी जी काही कमाई आहे, इन्कम आहे, ती उगाच फुकट घालवणे किंवा जाते हे तिचं दुःख असतं. मुलांच्या त्याच्यामध्ये विकास होत नाही. जर समजा एखाद्या वेळेला तुम्हाला सांगतो, जर एखाद्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न होत नसेल आणि पर्जन्य आणि पुष्पदंत देवता जे आहे वरुण आणि पुष्पदंत देवता, त्या ठिकाणी जर समजा तुम्ही अर्जुनाचं झाड आहे, कुंडी नाही हा, लक्षात घ्या, कुंडी फिंडी भानगड करू नका. अर्जुनाच्या झाडाच्या लाकडाचा जर समजा तुम्ही एखादी फळी आणली, एखादा बुंद आणला आणि तो घरामध्ये ठेवला किंवा एखादी फांदी आणली आणि ती जर लावली आणि त्याची पूजा केली तर निश्चितच विवाह समस्या जर असेल तर अर्जुनाच्या लाकडाचा जो उपयोग आहे तो तुम्हाला फक्त पश्चिम दिशेला वरुण आणि पुष्पदंत नावाची जी देवता आहे त्या ठिकाणीच करता येतो, इत्यादी ठिकाणी नाही. हे स्ट्रिक्टली हे आहे. नाही तर उद्या त्याचे लाकूड मिळाले कुठेही लावलं तर चालत नाही. कळलं? बोला. आता ह्या देवता तुम्हाला समजवलेल्या आहेत, चर्चा आपण भरपूर केलेली आहे. काही कळलं नसेल तर अवश्य विचारा, कळलं असेल तर प्रतिसाद द्या, नसेल कळलं तर विचारा. सर सर मैं बोलूं क्या? बोला. सर इस नाम का आपने बोला ना, उसका मीनिंग क्या हुआ सर? ईशान्य में ईश मतलब शिव जी का जो ये है ना हेड. अच्छा ईश. अच्छा ईश ईश देवता है एक्चुअली. ईशान्य देवता है ईश की. सर वेंद्रे बोलतोय. बोला. ते वास्तुपुरुषाचे हात कमरेवरती ठेवलेले आहेत ना? नाही, वास्तुपुरुष हा पौडलेला आहे. हा त्याचं एक अंग जे आहे ते दक्षिण आग्नेयला आहे आणि एक अंग उत्तर ईशान्येला आहे. कळलं का? हा आणि कोपर याचा विचार केलेला आहे. आणि हा कंबर जी आहे ना ती ब्रह्मस्थानामध्ये आहे. पोटाचे हा विकार, हा. नाही हे पाय म्हणजे इकडचे पाय जे नैऋत्य, पाय नैऋत्यला आहेत.
हा, आणि ते जे 10, 11, 12, 13 वगैरे तर ती अशी एक रेष आलेली आहे, ते काय आहे? ते देवताचे नंबर आहेत ना ते. नाही, देवाचा नंबर आहे, पण तिथे म्हणजे कुठला अवयव नाहीये ना? नाही नाही, अवयव आता हार्ट कुठे आहे तर ब्रह्मामध्ये आहे. हो, डोळे कुठे आहेत तर ईशान्येला आहेत. बरोबर आहे. म्हणजे पाय आणि आता फॉर एक्झाम्पल गुडघा आहे तो शेष मध्ये आहे का? ढोपर आणि कोपर. कोपर एका म्हणजे हाताला हाताचं उत्तर कोपर आहे. ना? अहो, हाताचं कोपर. हा, आणि ढोपर म्हणजे पाय. सर गुडघ्या टाईप ना. हा, गुड आपण हो. पायाचं. हा, ते काय तिथं अग्नी देवता दाखवली आहे ना, आणि त्या हा, हाताच्या कोपरच्या तिथे आकाश देवता दाखवली तो आहे. आकाश आहे तिथे, हा हा बरोबर आहे. हा हा. तो ठीक. कोपर खैराणी नाही. अग्नी कळलं कळलं. उषा दोन्ही पण येते. 8 आणि 9 नंबरची ना देवता सर ती. ते ह्या बाजला आहेत. 8 नंबरचं 9 नंबरचं आहे ना मॅडम, अग्नी ते तुमच्या सर डाव्या ते आता जे सर म्हणतात बेंद्रे सर म्हणतात ते तेच म्हणतात ना डोपरचं उत्तर दिशा. कोपऱ्यात. हा. नाही, 8-9. ऐका, मुख्य मुख्य सोम भल्लाट ह्या देवता ज्या 3 आहेत, या उत्तर दिशा आहेत. आणि त्याच्यानंतर ईशान्य सुरू होते. ईशान्य प्रत्येक दिशा जी आहे ना त्याची कॅव्हिटी ही 45 अंशाची आहे. 45 गुणिले 8 करा तुम्ही. आहे पेन पेन वही. 360 ना? 360 होतं. 360च होतात. हा, 45 गुणिले मग एका दिशेचा जो काही मेजर आहे तो 45 अंशाचा आहे. आणि त्याच्यामध्ये त्या 4 देवतांचं नियोजन केलेलं आहे. कळलं का? ओके सर, पण थँक्यू. बरं सांगतो तुम्हाला की पुन्हा जेव्हा तुम्ही एखाद्या घरामध्ये जाल, आता मगाशी जो फ्लॅट दाखवला तो वाडा वाकडा तिकडा आहे, हो. तर तो नॉट परमिटेड. तो त्रासच देणार आहे, भयंकर त्रास देणार आहे. तर हे शास्त्र आर्किटेक्टना शिकवलं पाहिजे, म्हणजे ते असं वेड्यावाकडं काहीतरी डिझाईन नाही करणार. नाही, आता ते बघा, ते कमर्शियल आहे. हो बेंद्रे साहेब, तुम्ही पुण्यात राहता ना? हो. ऐका, मला आज एक न्यूज आहे, एवढी भयंकर आहे ना की तुम्ही फर्ग्युसन रोड त्याला म्हणतात, FC रोड, हा. तिकडे 12 प्रॉपर्टीज अशा आहेत की त्या कोण वैधव्य आलेलं आहे, कोण विदूर आहे, कोणाची मुलं अमेरिकेत आहेत, त्याच्यावरती जबरदस्ती गुंडांनी कब्जा केलेला आहे. अच्छा. काल पोलिसांनी पकडले. तिथे सगळे बंगलो आहेत सर. हा, तिथे सगळे बंगलो आहेत. गुल्लक कॅफे ना तिथं, जे काय काल सांगितलं ना ते ते सगळे बंगलो आहेत. तिथले सगळे म्हणजे वयोवृद्ध लोक आहेत आणि सगळी मुलं वगैरे फॉरेनला वगैरे गेलेली आहेत त्यांची. तेच खरं सांगतो आहे, मी काय. खरं आहे. भांडारकर रोड आहे सर तो संपूर्ण. मग तिथे अशा सगळे चाललेलं आहे, हे शॉकिंग आहे ते. पण हा सुद्धा वास्तुदोषामुळेच असणार का? नशिबाचा दोष. किंवा ती झाडं तुम्ही म्हणला तशी चुकीची झाडं जर लावलेली असतील. नाही, आता ती ती मंडळीच नाही आहेत, त्यांची हो. मुलं. आता जसं त्या मॅडमने सांगितलं ती सत्य घटना आहे. आणि फर्ग्युसन कॉलेजच्या समोर आता भरपूर बंगले तोडलेत आणि तिथं बांधकाम चालू आहे, म्हणजे बिल्डिंगचं बांधकाम चालू आहे. आशिष प्लाझा म्हणून तिथं हॉटेल आहे. तिथं पण आजूबाजूला भरपूर बंगले होते माझ्या लहानपणी, कारण मी तिथं शाळेत जायची म्हणून मला माहिती आहे ते सगळं. तर तिथं आता सगळ्या बिल्डिंग होत आहेत मोठ्या मोठ्या. 40,000 रुपये स्क्वेअर फीट भाव चाललाय. ठीक आहे, सर आता ते मी बनतील की नाही बनतील. हा, बोला. जसं तुम्ही बोललात की आग्नेय दिशेला मेन जर डोअर असेल तर तिथे पुत्र म्हणजे हानी किंवा अपघात वगैरे असं ह्या गोष्टी होतात. तर मग तिथली देवता काय आहे ती बघून की आग्नेयला कुठलाही दरवाजा जर असेल मेन आपला तर ह्या गोष्टी होतात, किंवा मग त्याच्यावर उपाय असं बघा, काय? आता असं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला मी. आता ह्या ठिकाणी आपण जर बघितलं तर देवता किती आहेत, तर 27 आहे. त्याचे तुम्हाला 360 मध्ये डिव्हिजन करायचं आहे. तर कधी कधी तो स्लॉट जो आहे, आता ह्या देवतांचा 2 पार्ट आहे ना. एक पार्ट आहे की त्यावेळेला आपण एखादा प्लॉट विकत घेणार आहोत, त्याच्यातले 9 भाग त्याच्यामधल्या चांगल्या देवता असतील तर तिथून एंट्री किंवा एक्झिट करावा असा नियम आहे. त्याचे 9 भाग, त्यातली देवता तुम्हाला निवडावी लागेल. हा झाला जमिनीचा भाग झाला. पण तुम्ही जर फ्लॅट मध्ये राहत असाल
आणि त्या फ्लॅटमध्ये तुमचा दरवाजा किंवा इत्यादी व्यवस्था अशा ह्या चुकीच्या ठिकाणी असतील आणि त्यावेळेला समजा मुख्य भाग याच्यामध्ये असा आहे की ज्या ईशान्य, नैऋत्य या ठिकाणी जर तुमचे दरवाजे असतील फ्लॅटचे, तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न फेस करावे लागतात. हे प्रश्नांना सामोरं जावं लागेल. ओके. पण बंगला बांधते वेळी तुम्हाला जो काही तुमचं कंपाऊंड बांधाल त्याच्यात तुमची एंट्री असेल किंवा तुमच्या त्या ठिकाणी बंगल्याचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यानंतर तुमचा घराचा दरवाजा, बंगल्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक घराचा दरवाजा आणि एक कंपाऊंडचा दरवाजा. तर तो कुठेशी आहे त्याच्याकरता ह्या देवतांचा वापर अवश्य करावा. पण जेव्हा तुम्ही तयार घर घेणार आहात हल्लीच्या याच्यामध्ये, तर त्यावेळेला तिथे काय कराल तुम्ही? जे आहे ते तुम्हाला घ्यायचंच आहे ना. जे तुम्ही बुक केलेलं आहे, इथून छान दिसते, इथून छान दिसते आणि पुढे 4 वर्षानंतर तिथे समोर बिल्डिंग येते आणि आडोसा तयार होतो. म्हणजे अशा भरपूर घटना घडतात, आमच्याकडे पण आहे. तर त्यावेळेला मग त्या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टींपासून वंचित राहावं लागतं. मग तुम्हाला ती देवता, आपल्याला जे पहिल्यांदा फ्लॅटचं बघायचं आहे, तर फ्लॅटचा मुख्य दरवाजाचे जे अंश आहेत त्याच्यावरती पहिल्यांदा आपल्याला फोकस करायचा आहे. आणि आतील इत्यादी गोष्ट म्हणजे उदाहरणार्थ आपलं स्वयंपाकघर हे कुठल्या ह्याला हवं, आपलं बाथरूम, टॉयलेट, तर आपण हे आहे ना. त्याच्यानंतर आपलं शयन कक्ष, आता शयन कक्ष समजा जर बदली करायला होणारच नाही कारण सुटेबल नाहीये, मग तिथे ऍटलिस्ट तुम्हाला झोपण्याची जी दिशा आहे त्याच्यामध्ये बदल करा, तुमचं हेड अँड टेलचं. कळलं का? स्वयंपाकघरामध्ये चूल जी आहे तिला, जी महिला उभी राहील तिला समोर आग्नेय दिशा दिसली पाहिजे, तिच्या पाठीमागे आग्नेय दिशा नाही, तिच्या समोर आग्नेय दिशा. म्हणजे फ्लेम जी आहे, फायर एलिमेंट्स आहे ते. मग पृथ्वी तत्व आहे, मग तत्वाचा विचार आपण केला पाहिजे. मग नैऋत्य हे पृथ्वी तत्वाचं आहे ना, वायू तत्वाची पश्चिम दिशा आहे, पूर्व दिशा आग्नेय तत्वाची आहे, जल दिशा जी आहे ती उत्तर दिशेची आहे, पृथ्वी दिशा जी आहे ती दक्षिणेची. मग आता जसं जर अग्नेयला जर असेलच समजा डोअर वगैरे असं, आता आपण जर रेडीमेड घरमध्ये जर असेल पहिल्यापासून, तर जसं तुम्ही बाकीच्या दिशेचं जसं दक्षिण दिशेचं फणसाचं लाकूड वगैरे असं सांगितलं, तर मग त्याच्यासाठी पण असं कुठलं वनस्पतीचं हे आहे का? आता शिकवणार ना, पुढे शिकवणार ना, आता कळ. चालेल चालेल चालेल. आज थँक्यू सगळं सर. केलं तर उद्या कोणी येणार नाही माझ्याकडे. नाही, बरोबर. थँक्यू सर. तर आता तुम्ही म्हणालात की स्त्रीनी स्वयंपाक करताना तिच्या समोर आग्नेय दिशा हवी. मग आता समजा आपण फ्लॅट घेतला त्याच्यामध्ये तसं नसेल तर मग काही करेक्शन रेमेडी आहेत त्याच्यासाठी? नाही, आता बघा, कधी कधी काही गोष्टीचा फक्त मार्केटिंगला रेमेडी नॉट परमिटेड, ते चांगलं होणार नाही. तिथे तुम्हाला व्यवस्थापन बदल केलं पाहिजे. म्हणजे ओटाच बदलायचा. हो, आता बघा पुण्यामध्ये एक केस झाली ती त्या रेडकर मुलीची, तिची आई कस्टडीमध्ये आहे, वडील फरार आहेत अजून. IAS परीक्षा खोटी दिली पाहिजे तुम्हाला, ते प्रकरण झालं होतं. कलेक्टर, जिल्हाधिकारी खेडेकर, मग ते आता प्रॉब्लेम मध्ये आले. त्यांचं काय असेल आतमध्ये काय माहिती, त्यांचा पण बंगला आहे बाणेरला. अच्छा. असं आहे ना, ते नवरा फरार आहे, बायको जेलमध्ये 360च्या केस मध्ये आहे, 307. हे अशी दाही दिशा भटकतायत लोक. मुलगीचा पत्ता नाही, तिच्या नावावरती वॉरंट काढलेलं आहे. तर तिथे परदेशात पळाली. पण शेवटी प्रश्न झाले ना उपस्थित मॅडम. ते हे विचार, हे तर विचार कसे अविनाश सुचतात? भोसलेत ना एबिल वाले, त्यांचा पण बाणेरला बंगला आहे, ते पण जेलमध्ये. जाऊ द्या. आता त्याला उत्तर तुम्हीच द्या. सर एक विचार, बोला. येस. हे जे तुम्ही दरवाजाची वगैरे डिग्री बघायची म्हणलात, हे ब्रह्मस्थानामध्ये उभं राहून बघायची का दरवाजाच्या आतमध्ये उभं राहून बघायची? प्रत्यक्ष दरवाजाजवळ जायचं. अच्छा, बरं. पण टाटा कुठून करणार आहोत? बरोबर, दरवाजातूनच करणार. गुड बाय होय, आणि वेलकम कधी करणार आहोत? हो, दोन्ही पण दरवाजातूनच करणार. ब्रह्मस्थानामध्ये बसून टाटा करू का नाही? नाही. अच्छा, बरोबर, आलं लक्षात. सर, वास्तू होणं आणि वास्तू सुख
म्हणजे प्रत्येकालाच वास्तू जरी झाली तरी वास्तुसुख मिळतच असं नाहीये. दोन्ही गोष्टीचा विचार करावा लागेल ना. हो हो. कुंडलीमध्ये मंगळ हा वास्तूचा कारक ग्रह आहे. मग कुठल्याही तऱ्हेची वास्तू, इंडस्ट्रियल असो, कमर्शियल असो, रेसिडेन्शियल असो, जे काय असेल ते वास्तू मंगळाच्या अखत्यारीतली गोष्ट आहे. मंगळ हा भूमिपुत्र आहे. जणी गर्भसंभूत विद्युत कांती समुप्रभम कुमार शक्ती अच्युत मंगलम प्रणमामयम. कारण तो भूमिपुत्र आहे. तर वास्तू मिळणं हे मंगळाच्या वरती अवलंबून आहे. त्यामध्ये वास्तूमध्ये आपला टिकाव लागेल का नाही लागणार हे सुद्धा तुमच्या वास्तूमध्ये रचना कशी आहे याच्यावरती आहे. येस सर, बरोबर. कळलं? येस, थँक्यू सर. थँक्यू. सर एक विचारू? हा बोला. तुम्ही जे मगाशी वास्तू दाखवली मग त्याला तुम्ही रेमेडी काय दिली? मला एक उत्सुकता आहे म्हणून मी विचारते की तुम्ही त्यांना मग रेमेडीज काय दिल्या? इतकी विचित्र अशी वाकडी तिकडी आहे ना. कोण बोलता तुम्ही? आरती मुकादम. हा, असं आहे मॅडम की त्याला रेमेडीज तिथे प्रत्यक्ष गेल्यानंतर ज्या रेमेडीज केलेल्या आहेत ना, तर तो भाग कोणत्या कोणत्या दिशेला, कोणत्या कोणत्या अंशावरती तिथे कट झाला आहे किंवा चुकीचं व्यवस्थापन आहे, तर त्याच्यामध्ये चुकीचं व्यवस्थापन असेल तर बदलता येणार असेल तर बदली करू शकतो. पण जिथे टॉयलेट आहे किंवा चुकीच्या दिशेला काही स्वयंपाकघर आहे तर ते स्वयंपाकघर आपण त्या इन बिटवीन त्या कॅव्हिटीमध्ये आपण त्याचा जो काही स्टोव्ह आहे किंवा गॅस आहे तो हलवू शकतो. आता कटला रेमेडीज ज्या आहेत ती अकॉर्डिंग टू डिरेक्शन, तर ती उणीव भरून काढणे त्याला म्हणतात मराठीमध्ये. एखाद्या गोष्टीची उणीव भरून काढणे, तर त्या रेमेडीज आम्ही देतो. थँक्यू सर. बघा, रेमेडी फक्त सुचवणे हा भाग आहे. इथे पहिला हा क्लास चालू करण्याचा जो उद्देश आहे तो म्हणजे ह्या सगळ्या महागड्या लोकांच्या कडे जाऊन तुमचे पैसे बर्बाद करू नका. मग ती शास्त्री परीक्षा असो, विशारद असो, प्राज्ञ असो, का आणखी काय भार्गव बिर्गव काय मनाला येईल ते लावतात ते. सर तुम्ही उशिरा भेटलात, पैसे थोडे बर्बाद झालेत आमचे. आता काय करणार कुलकर्णी मॅडम? आता नाही बर्बाद होणार पुढं, आता नाही होणार पुढं. आम्ही चौकात उभं राहून बोंब मारत होतो. मला तर कधी कधी वाटायचं की डेक्कन जिम घालायला उभं राहावं मस्तपैकी आणि तिथे बोंब मारावे की या भुक्कड ज्योतिषाकडे जाऊन शिकू नका. मॅडम, आपले पैसे जाणं हा आपला नशिबाचा भाग होता. खरी ते गोष्ट. गेले आता. जे जायचे ते गेले. काही इलाज नाहीये त्याला. कधी कधी मला असं वाटतं की 10-12 लोकांची टीम बनवावी आणि प्रत्येक रविवारी एका चौकात उभं राहावं आणि जनजागृती करावी. करायला हरकत नाही, स्वातंत्र्य आपलं स्वतंत्र देश आहे, काय खरंच आहे हरकत सर. आहे. मी तर असं पण टाकतो, महागड्या क्लासला फसू नका, विचार करून प्रवेश घ्या. मी तर आता तुम्हाला असं सांगेन की 1 महिन्याचीच फी भरा. नाही, असं कोण जातं बाबा? एकदा इतकं पोळल्यानंतर कोण जाईल? आता नाही जात कुठे. सर 5 दिवसाचे वास्तुशास्त्राचे 10,000 रुपये घेतात. फक्त 5 दिवस, 5 तास. मॅडम तुम्ही कमी म्हणताय हा, 10,000 रुपये. तर माझ्या एका मैत्रिणीने आता जॉईन जास्त केलाय आहे. क्लास, 6 दिवसाचा आहे. 25,000 आहेत, 35,000 कुठे भरले 1,00,000 सर तिने. 35,000 6 दिवसाचे. बापरे. असं आहे. ते फार हे बदमाश लोक आलेले आहेत, हे सगळे अड्डे आहेत ना. आता मला हेतू काय तुम्हाला सांगतो, ह्याच्यातले तुम्ही जे लोक आहात हेच सगळं करू शकते. तुम्ही एक समजायचं आपला भारतीय जनता पार्टी किंवा जनसंघ आहे, त्या संघानेच त्याला कोणा हे केलं पाहिजे. त्यांना हे उपद्रव करण्याचा केल्याशिवाय होणार नाही. त्यांना फार हे आलेलं आहे. वाटेल तशी अधिवेशनं भरवतात, कोणाचा थांग पत्ता नसतो, कोणाचं पारितोषिक कसंही देतात. कावळा, बकरा, बकरी, उंट अशी पारितोषिक देतात. सर पुढे 3,000 थांबलं पाहिजे. रुपयामध्ये पारितोषिक भेटतं हा.
तुम्ही अरे 3,000 रुपये त्याच्यापेक्षा द्या, 5 मिनिटं, हा हा 5 मिनिटं अरे उभे राहा, अरे आम्ही तुम्हाला पारितोषिक देतो, अरे शास्त्री बेटा असो अगर नसो. ऐक माझं 2 मिनिटं. हा तू सर. बापू खोटे स्ट्रीटला जा, तिथे 22 दुकानं आहेत. हा. पारितोषिक तुमच्या नावाने इमिजिएट बनवून देतात. हो हो किती? हो सर, हो 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 बरोबर. आणि संमेलनामध्ये तुम्ही 3,000 ते 5,000 भरा, तुम्हाला ते पारितोषिक तिकडे भेटतं 3,000 सुद्धा. पण नाही, 200-250 रुपये लागतात तिकडे. ते परचेस ना सर, पण आपण ज्या संमेलनात जातो ना, अधिवेशन संमेलन, 1,500 अच्छा 2,000 रुपये देऊन, तिथे पण तुम्हाला जे पारितोषिक भेटतं ते पेड पारितोषिकच आहे सर. की तुम्ही 3,000 रुपये पे करा, तुम्हाला स्टेजवरती 5 मिनिटं बोलायला देतील आणि तुम्हाला एक मोठं पारितोषिक देतील. बरोबर आहे. शास्त्रीची परीक्षा द्यायची गरज नाही सर मग. पुण्याची लोक फार हे असलं करत असतात सारखी. हो, आता काय माहिती नाही पुणे आहे का ठाणे आहे. ते जाऊ द्या. तर पंचपक्षीचं पण एक दिले पारितोषिक. हा, ते आता असं आहे, त्यांना मी केला होता फोन. मी म्हटलं कुठला पक्षी कापून खाल्लाय तो सांगा आता. मी वाचलेलं आहे पण मी नाव काही सांगणार नाही. मला माहिती आहे, मी त्यांना, माझे मित्र आहेत ते, मी त्यांना फोन करून विचारलं की कुठल्या पक्षाची टेस्ट कशी वाटली. ठीक आहे, चला हरकत नाही. आजचा कार्यक्रम आपण आता इथेच. तुम्हाला आणखी काय विचारायचं विचारा. कोमल मॅडम रेकॉर्डिंग बंद करा. होय सर, मी तेच विचारत होते. बंद करते. हा. हॅलो, नमस्ते सर.